नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमी यातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट सीरीजचा हा ओव्हरऑल 16वा पेपर होता आणि सीसॅटचा हा ओव्हरऑल 8वा पेपर होता. करेक्ट. याचा आपण एक ओव्हरऑल ॲनालिसिस केलं तर अगेन कॉम्प्रिहेन्शन जे होते ते थोडे इझियर टाईपचे होते. ओके, कम्पेअर टू जर बघितलं तुम्ही आधीच्या पेपर्सच्या कम्पेअर्समध्ये. ओके, याचं कारण पण एक होतं की अजून मागच्या पेपरला पण मी इझियर कॉम्प्रिहेन्शन टाकलं होतं, पण त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना काही कन्फ्युजन झालं. ओके, म्हणून मी आणखी स्कोर तुमचा बूस्ट व्हावा म्हणून आणखी एक पेपर आणखी इझी सेट केला. ओके, अगेन यामध्ये जर का बघितलं तर पहिला पॅसेज जो आहे तो भिंग आणि आरशाबद्दल आहे. ॲक्च्युली हा 2018ला ॲक्च्युअल आलेला जो पेपर होता त्यातला मी पॅसेज घेतला, फक्त मी प्रश्न चेंज केलेत. ओके, सो त्या पॅसेजवरून मी प्रश्नाचं फ्रेमिंग वेगळं केलं आहे. बाकी प्रश्न लिटरेचर जे आहे ते 2018च्या पेपरमधलंच आहे तसं. ओके, 5 प्रश्न आपण चेंज केलेले आहेत त्याच्यामध्ये. बाकी आता हा न्यूमरिकल बेस्ड होता, पण न्यूमरिकल काय एवढे काय अवघड नव्हते, इझियरच होते. ओके, देन अगेन नेक्स्ट सेकंड संशोधनाच्या पद्धती, थोडा मीडियम लेवलचा पॅसेज होता हा. अगेन इच्छाशक्तीचा पॅसेज होता. अगेन जर पुढे आपण आलो तर मानवी मेंदू, आता हा एकदमच इझी होता. बरोबर, सो 16 to 20 अगेन इझी होता. दहशतवादाचा पॅसेज माणूस यशस्वी हा पण काय होता, एकदम इझी होता. तर मी म्हणेल तुम्हाला की जे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिले हे जे 4-5 पॅसेज जर सोडून घेतलेत, समजा काही लोकांनी पहिला स्किप केला असेल, असं नाही की गणित दिसले की स्किपच करायचं त्याच्यामध्ये पॅसेजमध्ये. ओके, तर खूपदा इझी पण होता ते. आपण जेव्हा डिस्कस होतो तुमच्या लक्षात येईल की फारच ज्यांनी स्किप केला असेल पहिला पॅसेज, फारच इझियर प्रश्न होते ती यंदाची न्यूमरिकल्स जी होती ती. मागच्या वेळेस थोडी न्यूमरिकल्स अवघड होती, आपली स्पेसिफिक हिटची न्यूमरिकल्स होती बरं ना, विशेष उष्माधारकता वगैरे, पण यंदा न्यूमरिकल्स पण इझियर होती. आता हा मेंदूचा पॅसेज आहे. आता हा मेंदूचा वगैरे पॅसेज आहे. तुमचा मुद्दामून मी असे प्रश्न फ्रेम करतो, तुमच्या मनात असतं की नाही सायन्स आला तर सोडवायचंच नाही, किंवा एंड असं मेंदू दिसला, डावा बाज उजवा बाज वायर वगैरे काय आहे डेंजर, पण पाहिलं तर सगळे वन लाईनर प्रश्न होते आणि काही सगळे दिलेले आहेत प्रश्न, काही थिंक करायचं आहे का नाही. अगेन हा पण दहशतवादाचा पॅसेज आहे. ओके, तर हा पण इझियर आहे. मग आता 26 ते 30 थोडंफार टिपिकल प्रश्न फ्रेमिंग करायला मी इथनं थोडी सुरुवात केली आहे. ओके, अगेन हा कम्युनिझमचा पॅसेज जो होता तो आहे. देन पुढे जर का आपण आलो भांडवलशाही, हा आणि मग सो याच्यामध्ये असं आहे की एकदमच असा अवघड किंवा अप्लिकेशन बेस असा कोणताच पॅसेज मी असा विशेष टाकला नाही आहे, पण शेवटचे 1-2 पॅसेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. हा सिंधू संस्कृतीचा पॅसेज असेल किंवा हा, सो 1-2 पॅसेज सोडले तर मग मी प्रिफर करेल की तुम्ही पेपर सोडवताना पहिले काय सोडवा, पहिले 4-5 पॅसेज एकासोबत सोडून घ्या, नंतर थोडं मॅथ्स रिझनिंगकडे वळा. ओके, मॅथ्स रिझनिंगमध्ये बघितलं तर सरळ आहे, हे पहिले 2 वगैरे थोडे कन्फ्युजिंग होते, अशा याला सुरुवात करायचीच नाही. थोडं लेंथ बघा ना, एवढे मोठमोठे हे याच्यामध्ये हे सोडवण्याची तुम्हाला काही गरज नाही. तेच आता हे जे बघितलं डायरेक्ट वन लाईनर पार्ट आला, हे रेग्युलर प्रश्न आहेत, प्रत्येक एक्झाममध्ये रेग्युलर वेनी येतात हे प्रश्न. सो 53-54 जर का आपण बघितले, सो दिज आर द रेग्युलर पॅटर्न्स ऑफ द एक्झामिनेशन, पर्सेंटेजेस आणि हे प्रॉफिट अँड लॉस. ओके, अगेन ही माशीचं उदाहरण जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मागच्या टेस्टच्या डिस्कशन नंतर की असा नक्की टाकेल मी वेगळ्या कन्सेप्टवरती आधारित. ओके, मागच्या वेळेस काय होतं की दोन्ही माशी एक इकडे चालला आहे, तर मागच्या दोन्ही एक इकडे गेला आणि एक इकडे गेला, एकडे माशी उडेल ती त्याला तिथं पाठलाग करते. इथे काय की दोन्ही कम्पेरेटिव्ह एकाकडे येत आहेत आणि त्याच्या मध्ये माशी फिरून राहिली आहे. ओके, काय अवघड नाही आहे हा पॅस, आपण जेव्हा डिस्कशन घेतो लक्षात येईल तुम्हाला, फक्त कन्सेप्ट कळणं फार महत्त्वाचं आहे, बाकी अवघड नाही आहे. 56 अगेन रेग्युलर पॅटर्नवरती बेस्ट आपलं ब्लड रिलेशन्स होतं क्वेश्चन नंबर 57. 58 पझल्सवरती बेस्ट आहे. आजचा पेपर थोडा लहान होता लेंथ वाईज बघा. आज जर वेळ भेटला असेल तर मी म्हणेल की पझल काय एवढी काय अवघड नव्हती. पझल तुम्ही सोडवली तर सोडू पण शकता या टाईपची पझल. ओके, मॅथमॅटिकल ऑपरेशन थोडा याला कधी वेळ लागू शकतो किंवा सुटू पण शकतं, एकदम काय अवघड नाही, पण तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की बी म्हणजे इकडे हा पार्ट, ए म्हणजे हा पार्ट वगैरे, थोडं हे अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. मिश्रण आहे हा टॉपिक, थोडा हा प्रश्न अवघड होता. ओके, हा रेग्युलर सिरीजवरती होता, फक्त यात खूपदा टाईम कन्झ्युमिंग पार्ट होऊन जातो हा अशा टाईपच्या याच्यामध्ये. ओके, ब्लड आपला हा जो होता खरे आणि खोटे बोलतो याच्यावरती आधारित प्रश्न. ओके, सो याच्यामध्ये आलेला आहे अशा टाईपचा प्रश्न, फक्त मी नावं वगैरे असे चेंज केली तर त्यामध्ये, पण पॅटर्न हा MPSCने कंबाईनमध्ये विचारलेला पॅटर्न आहे. ओके, अगेन क्रिकेट सामन्याचा हा, हे जे उदाहरणाचा शेख हँडचे एक संघ प्रत्येक संघासोबत खेळतोय वगैरे असे जे प्रश्न असतात त्यामध्ये, तर त्याच्यावरती हा पॅटर्न आहे. नेक्स्ट 64 अगेन क्यूब्स अँड डायसेस रेग्युलर पॅटर्न. ओके, देन 65 सिलॉजिझमचा आणखी एक नवीन पॅटर्न. आपण बघा, आपण मागचे 8-9 जे काही टेस्ट आपले 8 टेस्ट आतापर्यंत झालेले आहेत त्यातनं 4 टेस्टमध्ये आपण एकदम रेग्युलर पॅटर्न यूज केलेले आहेत साधे, आणि 4 टेस्ट तुम्हाला बघा 4 टेस्टमध्ये मी काहीतरी वेगळे पॅटर्न यूज केलेले. हा एक वेगळ्या टाईपचा पॅटर्न होता. हा आला होता UPSCमध्ये 2011ला. हा प्रश्न जो आहे दॅट इज फ्रॉम UPSC 2011. त्यानंतर आयोगाने PSIच्या एका मुख्य परीक्षेत सुद्धा विचारला 2011-12ला. ओके, पण हा थोडा थिंकिंग आहे, लॉजिकल प्रश्न आहे हा. असा तुम्ही काही लोक तुम्ही वेन डायग्रामनी ट्राय करून सॉल्व्ह केला असेल तर तो सुटणार नाही एक्झाम्पल. हा काय कन्सेप्ट आहे आपण डिस्कस करूयात पुढे. ओके, देन 66 रेग्युलर होता आपला. 66 फार सोपा प्रश्न होता. ओके, सो सेट्स थिअरीवरती आधारित तुमचा पर्सेंटेज किंवा सेट्स थिअरी दोन्ही याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. सो अगेन दिस इज इझियर. अगेन 67 हा पण इझी होता प्रश्न. अगेन 68-69. ओके, सो ओव्हरऑल
असे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. तुम्ही जर एक्झामिनेशन जर बघितले 68-69 क्रिटिकल रिझनिंग यंदा थोडं सोपं टाकलं होतं आपण. मागचे क्रिटिकल रिझनिंग थोडं अवघड होतं, यंदा आणखी क्रिटिकल रिझनिंग थोडं सोपं होतं. ज्यांच्याकडे दुर्बीण आहे हे आहेत. ओके, सो हा प्रश्न एक UPSC मध्ये आलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे 69 या टाईपचा प्रश्न आलेला आहे MPSC मध्ये. राज्यसेवेत आला होता ना एक, ते कोणतरी गाव आहे त्यात ते सगळे दरवाजे आहेत बघा, 2018ला आला होता. मी फक्त नावं चेंज केली, त्यामध्ये फक्त कॅरेक्टर चेंज केले. ते त्या गावातल्या सगळ्यांना इतक्या वर्षानंतर बनलेल्या सगळ्यांना दरवाजे आहेत, काहीतरी असा प्रश्न होता बघा 2018ला की 19ला, मला आठवत नाहीये, 18ला. हां, देन ह्या एक याच्यावरती होता पायथागोरस, याच्यावरती हे ते किमी झाले, ते मीटर पाहिजेत. ओके, हां, नेक्स्ट प्रोबॅबिलिटी. अगेन दिस इज क्रिटिकल रिझनिंगचे 2 प्रश्न. यात हा थोडा अवघड होता, बाकी तर इझियरच होता. देन 75 अगेन टाइम अँड वर्क रेग्युलर पॅटर्न वरती डिपेंडंट. आणि 76 to 80 डिसिजन मेकिंग यंदा काही क्रिटिकल नव्हतं. ओके, साधेच प्रश्न सहसा डिसिजन मेकिंगमध्ये होते. ओके, सो ओव्हरऑल मी म्हणेल की मागच्या वेळेसपेक्षा तरी आता पेपर मार्क्स तुमचे बूस्ट झालेले असले पाहिजेत. म्हणजे 2018ला जसे लोकांना मार्क आले होते तसे मार्क्स तुम्हाला आलेले पाहिजेत आता या पेपरमध्ये. ओके, 2018च्या कम्पेअरमध्ये फक्त 2-1 पॅसेज आपण थोडे टिपिकल ठेवले होते, ते 2018मध्ये पण 2 पॅसेज होतेच अवघड. ओके, सो मग आता बघा पहिला प्रश्न, विशालन म्हणजे काय. मग सरळच उल्लेखित केलेला आहे याच्यामध्ये. विशालन म्हणजे काय आहे. विशालन म्हणजे प्रतिमेचा आकार व वस्तूचा आकार यांचे किंवा प्रतिमेचं अंतर व वस्तूचे अंतर यांचे गुणोत्तर असते. बरोबर आहे पहिला प्रश्न. मग उत्तर काय ना तुमचं, पर्याय क्रमांक 4. कारण लक्षात घ्या इथे अंतर पण दिलेलं आहे आणि आकार पण दिलेला आहे. बरोबर आहे ना. सो 1 आणि 3 ह्या दोन्ही पण काय होतील, बरोबर होतील. थेटच उल्लेखित गोष्टी आहेत. काही 1 मार्क केलं असेल फक्त तेवढं वाचून, पण लक्षात घ्या त्यांनी म्हटलं ना हे किंवा हे, बरोबर आहे की नाही. सो करेक्ट. सो दॅट्स वाय. सो आन्सर विल बी व्हॉट, ऑप्शन नंबर 4. ओके, हा भिंगाचे नाभी अंतर म्हणजे काय, थेट उल्लेखित आहे. भिंगाचे नाभी अंतर समजा तुम्हाला F असेल तर काय म्हणतो तो, भिंगाचे नाभी अंतर म्हणजे काय, वस्तूचे अंतर प्रतिमेचे यांच्या गुणाकाराची व फरकाची गुणोत्तर हे भिंगाचे काय आहे, नाभी अंतर आहे. थेट उल्लेखित आहे. सो जेव्हा मग काय गुणाकार आणि हा काय फरक, अरे डिफरन्स आहे ना. सो जेव्हा वस्तूचे अंतर आणि काय प्रतिमेचे अंतर असेल यांचा फरक, सो गुणाकारांची फरकाची गुणोत्तर हे भिंग आहे. आणि कारण भिंग विचारलंय ते जे आहे बघा, याच्या आधी गुणाकार व बेरजेचे गुणोत्तर हे कशासाठी आहे, आरशासाठी आहे. बरोबर, हे कशाचे आहेत, हे आरशाच आहे. पण प्रश्न कशाचा आपल्याला, अरे भिंगाचा आहे ना, प्रश्न कशाचा आहे, भिंगाचा आहे. थेट उल्लेखित आहे. उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 4. हां, देन नेक्स्ट 3. नाही फरक तर खूपदा प्रतिमा पण मोठी असते ना. प्रतिमेचं अंतर असं थोडी म्हणजे याच्यात तुम्ही मायनस करू शकता ना त्याच्यामध्ये. सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन V - or U - V. दॅट इज नो बिट, सेमच आहे. ओके, अगेन देन 3 सेंटीमीटर. ओके, सो न्यूमरिकल्स होतं. ओके, सो न्यूमरिकल्स मी तिथे सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला बघा. 3 सेम. सो एक्सप्लेनेशनमध्ये या विश्लेषणामध्ये हां, H1 तुमची काय आहे 3 सेंटीमीटर, H2 किती आहे 12 सेंटीमीटर, आणि काय वस्तूचं अंतर किती आहे 10 सेंटीमीटर. मग आपण जेव्हा भिंगामध्ये घेतो ते कार्टेशियन पद्धतीने त्या गोष्टींना काय घेतोय, निगेटिव्ह घेतोय. करेक्ट. हां, मग H2/H1 = V/U. करेक्ट. हां, मग याच्यात आपण V काढूयात. मग बघा H2 काय होता आपला 12 आणि H1 काय झाली 3. U किती झाला, -10 झाला. मग याच्यानं V आला आपला, V किती आला. सो वस्तूचं प्रतिमेचं अंतर किती आलं, -40 सेंटीमीटर. आता ही जी -40 सेंटीमीटर आहे, सो V - U 1/F इज V - U. ओके, ही फक्त त्यामध्ये काय करा, पुट करा. ओके, आणि यातनं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर काय येतं 13.33 सेंटीमीटर. ओके, सो म्हणून तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. सो आन्सर ऑप्शन नंबर 2. 3चं उत्तर काय, ऑप्शन नंबर 2. किती लोकांनी सॉल्व्ह केलं हे उदाहरण. ओके, सो अगेन नेक्स्ट बघा, वक्रता त्रिज्या. भिंगाची वक्रता त्रिज्या म्हणजे काय. ओके, सो भिंगाची वक्रता त्रिज्याचं फोकल लेंथ, हा जो आपल्याला इथं दिलेला आहे की शक्ती जी आहे ती याच्या काय असते, मीटर एक, आणि ह्या मीटरमध्ये आहे तर त्याचा फक्त व्यस्तांक करायचा आपल्याला, काय करायचं आहे, इन्व्हर्स करायचं आहे. मग आता 0.2चा इन्व्हर्स काय असेल, सो 1.0.2 म्हणजेच किती 5. म्हणून P1 काय येणार, याच्या उलट आहे याच्या उलट आहे ना. हां, मग अगेन याचा अगेन F2 काढायचं आहे. मग याचा इन्व्हर्स आहे तर तो त्याचा इन्व्हर्स असेल. बरोबर ना, एक याचा इन्व्हर्स आहे बघा तो का, फोकल लेंथ इज इक्वल टू वॉट. सो पॉवर जी लेंथची आहे डायोप्टरमध्ये ती 1/F आहे, त्याचा व्यस्तांक आहे असं दिलेलं आहे त्यामध्ये. बघा याच्यामध्ये कुठे दिलेलं आहे, हां बघा
भिंगाची अभिसरण अभिसरण भिंगाची शक्ती डायोप्टर एकातील एक डायोप्टर हा नाभी अंतराचा मीटर एकातील गुणाकार व्यस्तांक असतो. दॅट मीन्स व्हॉट? ओके, सो पॉवर ऑफ द लेन्स इज 1/f. मग 1/f तर f म्हणजे किती? 1/p. करेक्ट. सो दोघांचं इन्व्हर्स करत जा फक्त. मग आता 2चा उलट 2चा काय 1/2 म्हणजे किती? 0.5. तर म्हणून इथे काय येणार? 0.5. बरोबर आहे. हां, बघ अगेन 0.1 आणि आता P3 आहे. सो P3 म्हणजे काय? 1 डिवाइड बाय व्हॉट? 0.1. 1 डिवाइड 0.1 किती होणार? 10. सो म्हणून उत्तर काय ना तुमचं? पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 2. हां, नेक्स्ट ABCच्या जागी योग्य पर्याय निवडा. सो नेक्स्ट क्वेश्चन इज ABC जागी योग्य पर्याय निवडा. हां, सो ऑलवेज विशालन म्हणजे काय? H2 बाय व्हॉट? H1 म्हणजे काय? विशालन असतं. बघा आता बघा -30 वजा, आता हे -2 पण हे विशालन आहे बरोबर ना. सो यम हे -2. हां, H2 किती होणार? -30 भागिले याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे? H1. मग H1 इकडे जाणार. सो H1 इज इक्वल टू -30 भागिले -2 वजा अधिक. सो 30/2 म्हणजे किती? 15. ओके, सो पहिला ऑप्शन 15. मग आता ऑलरेडी 2 ऑप्शन तसेच रिजेक्ट होतात आपले. मग एक तर हे असेल किंवा काय असेल? हे असेल 1 किंवा 4. हां, मग आता बी काय? -4 इकडे -4 आहे. थोडं कॉमन सेन्स यूज करायचं. उगाच काय कॉल करण्याची गरज आहे का तुम्हाला? दोन्ही -4च आहे ना मग दोन्ही ऑप्शनमध्ये. सरळ आहे. मग आता फक्त आपल्याला सी काढायचं आहे. सो सी इज इक्वल टू व्हॉट? सो सी म्हणजे काय? आपल्याला काय काढायचं आहे इथे? H2 बरोबर आहे ना. सो H2 इज इक्वल टू व्हॉट? H1 मल्टिप्लाइड बाय व्हॉट? यम. मॅग्निफिकेशन. अरे हा H2 इकडे जाईल की याच्यावर H1 इकडे गेला बरोबर आहे ना. सो गुणिले यम म्हणजे काय? H2. मग हा किती होणार? सो H1 म्हणजे किती? 10. हां, आणि काय मॅग्निफिकेशन काय? -0.5 म्हणजेच काय? -5. सो म्हणून सी किती होणार? -5. म्हणून एकचा आन्सर काय येईल? -5. ओके, सो हे सोडवता आलं पाहिजे असतं. किती लोकांनी सॉल्व केले? चौथा प्रश्न 5वा. ओके, सो ठीक आहे. हां, नेक्स्ट कोणताही व्यावसायिक संस्था चालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला विषय म्हणजे संशोधनाच्या पद्धती. ओके, थोडा मीडियम लेवलचा पॅसेज आहे हा. ओके, थोडी वार लिटरेचर कधी काही लोकांना अवघड पण असू शकतं. एकदम पण असा काही अवघड म्हणता येणार नाही पॅसेज. ओके, मग आता याच्यामध्ये पहिलं बघा, उताराच्या संशोधनाचा वापर हा कोणत्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचा आहे? ओके, सो वित्तीय व्यवस्थापन उल्लेखित आहे, उत्पादन व्यवस्थापन, विपणन विभाग. ओके, हां, बघा कशाचा उल्लेख आहे याच्यामध्ये? मनुष्यबळ, उत्पादन विभाग, संगणक विभाग. ओके, विपणन व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन वगैरे याचं असं दिलेलं आहे. तर मग उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 4 वरील. सो पर्याय क्रमांक काय? 1 वरील सर्व. ओके, हां, खूपदा असं लक्षात घ्या, आपण खूपदा असं कन्फ्युजन पण होऊन जातो. आता इथे तर 4 दिले, खूपदा 6-7 दिलेले असतात. म्हणजे आयोगामध्ये जर तुम्ही बघितलं असेल 2015 पॅसेज आलेला होता की सामाजिक कायद्यामध्ये कशाचा समावेश होतो. त्यात 7 गोष्टी दिल्या होत्या. 7 गोष्टी: लोकनीती, सामाजिक घटनी, काहीतरी लोकरीती वगैरे वगैरे असे दिलेले होते. मग विद्यार्थी काय शोध बसतात? ते त्यांचे त्यातले 4 आपल्याला एकदम डायरेक्ट सापडतात, 4-5 गोष्टी. मग आता 4-5 गोष्टी असलेला कोणतं पर्यायच नाही त्या पर्यायामध्ये. मग बेटर वे उगाच एखाद 2 याच्यासाठी आहे म्हणून त्याला रिजेक्ट करून बसू नका. डायरेक्ट काय करून द्यायचं? वरील सर्व करून टाकायचं त्याच्यामध्ये. करेक्ट. हां, मग आता खालपैकी कोणते जण असत्य नाही? असत्य नाही म्हणजेच काय? सत्य आहे. शास्त्रीय प्रक्रिया किचकट होते असं कुठे उल्लेखित आहे का? अशास्त्रीय पद्धतीने संशोधन करणे निष्कर्ष चुकीचे निघतात असे नाही. निघतात असे नाही. सो म्हणजेच काय? सो चुकीचे काय? निघत नाहीत बरोबर ना. सो निघतात असे नाही म्हणजे निघत नाहीत. ओके, सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो निघत नाही तसं म्हणता येईल का आपल्याला? नाही. शास्त्रीय पाळली गेली त्यातून लाभ होऊ शकतो. बरोबर आहे. येस, सो उल्लेखित आहे याच्यामध्ये. बघा काय स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला तिथे पॅसेजमध्ये. जर तुम्ही गेलात तर काय दिलेलं आहे तिथे की इन जनरल काय? संशोधन करताना शास्त्रीय केले तरच त्याचा उपयोग होतो. म्हणजेच काय? की त्यांनी तसं केलं गेलं पाहिजे, त्यातनं लाभ होतो आपल्याला. हां, व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणतील की महत्त्व ठीक आहे, पण सर्वात महत्त्वाचा विषय आहे असं कुठं बोलण्याचं म्हणणं आहे का त्याचं? नाही. सो उत्तर काय ना त्याचं? 7चं पर्याय क्रमांक 3. हां, कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजेच काय आहे? असत्य आहे. ज्या प्रश्नावर संशोधन करायचे असेल तो प्रश्न पूर्णपणे समजलाच नसेल तर संशोधनाचे उद्दिष्ट करणे सोपे जाणार असे नाही. ओके, म्हणजेच काय? सोपे जाणार नाही. ओके, सो बघा सोपे जाणार नाही. बरोबर आहे. अरे जर तो तुम्हाला प्रश्न कळला नाही तर ते सोपं जाईल का तुम्हाला? नाही. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. पण आपल्याला विचारलंय का त्याने? असत्य. यात मी 3-4 प्रश्न असे घेतलेत कारण असे पॅटर्न आपण घेतले. हे आधी यायचेत. आता नाही असे नाही, आहे असे नाही, हा पॅटर्न यायचा 2014-15 पर्यंत, 15-16 पर्यंत. नंतर आता बंद झाला. आता आपल्याला असं सहसा येत नाही आधी आहे असे नाही. पण तरी मी काही प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहेत त्यामध्ये. ओके, सो आता आजकाल तुम्हाला असे प्रश्न सापडत नाहीत किंवा कीवर्ड झालेत, केवर्ड सर्ववाले. आता पण असे पण प्रश्न आयोग विचारणं कमी केलेले आहेत. म्हणून पण मी यामध्ये थोडे पॅसेज टाकलेत. हां, ज्या प्रश्नावर संशोधन करायचे आहे तो प्रश्न समजला नाही तरी उद्दिष्ट फरक पडत नाही.
अरे उलट समजणं गरजेचं आहे ना, ज्याच्यावरती प्रश्न समजायचं, म्हणून हे विधान काय होईल, चुकीचं. पण त्यांनी असत्यच विचारले, आपल्याला विचारलं काय त्यांनी, असत्य. सो म्हणून उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 2 फक्त व, हे काय होईल, असत्य होईल. ओके. हां, कोणती विधाने असत्य नाहीत, असत्य नाही म्हणजे काय, सत्य आहेत. ओके. संशोधन मानवाला जीवने जगणे अशक्य आहे, काही संबंध आहे का, जगण्याचे काही संबंध आहे का संशोधन, आपल्याला नाही. संशोधनासाठी पूर्वप्रकाशित साहित्याचा वापर टाळणे आवश्यक असते, त्यामुळे संशोधनाची प्रक्रियेची पुनरावृत्ती टाळता येते. आता काही याला बरोबर घेतलं असेल, पण साहित्याचा वापर करू नका असं थोडी त्यांनी म्हटलंय की पूर्वप्रकाशित साहित्याचा वापर करू नका. तो काय म्हणतो की ज्याच्यावरती संशोधन कोणी एखाद्याने PhD वर्क पब्लिश करून टाकला त्याच्यावरती तुमच्यावरती, तर त्याच्यावरती का बघा, कारण तुम्ही त्याचा रिसर्च करू नये, पण त्याचा वापर टाळा. म्हणजे पुढे कोणाचं रेफरन्स केलं असं म्हटलं तर त्याचा वापर टाळा असं कुठं बोललाय का तो, काही लोक याच्यामध्ये कन्फ्युज झाले असेल, पण असं कुठं बोललेलं नाहीये. हां, पूर्व संशोधनाचा आढावा हा मूळ हेतूला बाधा आणू शकतो, त्यामुळे संशोधन पद्धती तशी टाळणे आवश्यक आहे. आढावा मूळ हेतूला बाधा आणतो का, अरे उलट आढाव्याची काय आपल्याला घेणं गरजेचं आहे ना. सो हे पण होईल का, नाही. सो म्हणून उत्तर काय आहे तुमचं, यांपैकी एकही नाही. हां, योग्य शीर्षक निवडा. प्रश्न क्रमांक 10, संशोधनाचे फायदे, तो फक्त फायदे सांगतो, त्यांनी कुठला तोटा सांगितला का तुम्हाला, सो तोटा होईल का, नाही. संशोधनाची आवश्यकता, होऊ शकतं. अभ्यासात संशोधनाची गरज, ठीक आहे, वी कॅन होल्ड दॅट. संशोधन व्यवस्थापनाची अत्यावश्यक गरज, संशोधन व्यवस्थापनाची गरज, असं एकदम म्हणता येईल का आपल्याला. आता तो एक म्हणतोय की त्याच्यामध्ये संशोधन का गरजेचं आहे, काहींना वाटतं की याची का गरज आहे, पण त्याचं प्रत्येक ठिकाणी हे आहे वगैरे. तर मग आता अभ्यासात संशोधनाची गरज, इतक्या याच्यापेक्षा बेटर आहे, त्याचं बेटर उत्तर काय येणार, संशोधनाची आवश्यकता, हे जास्त काय होईल, त्याला प्रॉपर टायटल आहे. पर्याय क्रमांक काय, 2. खूपदा बघा सहसा आयोग जे प्रश्न विचारतो टायटलवर आधारित किंवा शीर्षकावर आधारित. आता एखादाच प्रश्न येतो पूर्ण पेपरमध्ये टायटलवरती आधारित, कधी कधी असं होतं. आणि नेमका लक्षात घ्या की टायटल शोधण्याचा मार्ग वेगळा असतो, टायटलचा प्रश्न वेगळ्या अँगलने सोडवायचा असतो. तुम्ही काय प्रिफर करता की जसं आता याच्यात तरी एकदम टायटल इतके काही कन्फ्युजिंग नाही आहेत, यातला सोडवता येईल. पण जसं आयोगाचा प्रश्न आला होता समाज धर्म वगैरेचा, ते पासे आला होता 2016ला आला होता एक, त्याचं टायटल होतं समाज धर्म. समाज धर्म शब्द कुठे पूर्ण त्याच्यात उल्लेखितच नव्हता, आणि बाकी जे 3 ऑप्शन होते ते सगळे पॅसमध्ये काय होते, उल्लेखित होते. तर आपण सहसा काय करतो की जेव्हा जेव्हा आपल्या याच्यामध्ये काय असतात, प्रश्न असतात, तुम्ही हा जो वे, आता समजा अचूक विधाने ओळखणे बघा, आता सत्य आहे असत्य नाही, याला तुम्ही काय करता, वाचताय, पॅसेजमध्ये जाताय, क्रॉस चेक करताय, योग्य आहे की अयोग्य ते शोधताय. तसाच वे तुम्ही यूज करता कशाला, शीर्षकाला. पण शीर्षक हा वेगळा कन्सेप्ट आहे, करेक्ट. सो शीर्षक जो आहे टायटल, तो टायटल कदाचित थेट उल्लेखित असेलच असं नाही. जसं सिंपल एक्झाम्पल घेतलं की छत्रपती शिवाजी महाराज आहे, तर यांच्यावरती कोणी पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं टायटल लिहिलंय जाणता राजा, किंवा कोणी आर्टिकल लिहिलंय त्याच्यावरती त्याचं टायटल काय दिलंय, जाणता राजा. आता असं याचा अर्थ असा नाही की जाणता राजा असं 5-6 वेळा उल्लेखित असेल त्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये, त्या पुस्तकात कदाचित जाणता राजा शब्द सुद्धा नसेल, पण त्याचं जर का तुम्ही जर बघितलं तर तुम्ही जोपर्यंत तो पॅसेज समजत नाही तोपर्यंत तुम्हाला शीर्षक समजू शकत नाही. म्हणजे जर का तुम्ही पॅसेज जर वाचलं, तुम्ही शिवाजी महाराजांचं पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की लोकांची रयतेची जाण असणारे हे राजे होते, म्हणून यांना आपण काय म्हणतो, जाणते. तर ते त्यातून तुम्हाला कळेल. सो शीर्षकाचा प्रश्न जो असतो, आता जरुरी नाही आता अचूक विधाने ओळखण्याचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न सोडवताना तुम्हाला गरज नाही आहे की तुम्ही पूर्ण पॅसेज समजला पाहिजे. खूपदा असं होतं पॅसेज नाही कळत आपल्याला, पण आपण क्रॉस चेक करतो हे इथे आहे का नाही, तर तुम्ही करतो. पण शीर्षक शोधताना, मध्यवर्ती कल्पना असे प्रश्न शोधताना तुम्हाला पॅसेज पूर्णतः कळणं काय आहे, आवश्यक आहे. टिल द पॉईंट तुम्ही जोपर्यंत पॅसेज तुम्हाला पूर्णतः समजत नाही तोपर्यंत तुम्ही अशी गोष्ट सॉल्व्ह करू शकता. आणि बेटर आहे मग मी म्हणतो की समजा शीर्षकाचा प्रश्न शोधण्याचा प्रश्न थोडा अवघड असतो, तर याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड यूज करा. जसं आपण काय केलं याच्यामध्ये संशोधनाचे फायदे तोट्याबद्दल बोललं नाही, याला आपण काय करून टाकलं, इलिमिनेट करून टाकलं. ठीक आहे. मग आता संशोधन व्यवस्थापनाची अत्यावश्यक गरज एकदम आहे, अत्यावश्यक गरज आहे किंवा असं काही बोलत नाही, याला इलिमिनेट केलं. मग 1 किंवा 2 यात काय केलं, कम्पेअर करा. मग बेटर वे आय विल प्रिफर यू टू गो हेड. जसं तुम्ही GS मध्ये यूज करता, GS मध्ये काय यूज करता तुम्ही, इलिमिनेशन मेथड यूज करता ना, 2-3 याच्यातनं काही ऑप्शन आपण इलिमिनेट करतो, मग 2 मध्ये उरतो, त्यात इलिमिनेट राहतो. तसं तुम्ही शीर्षकाच्या प्रश्नांना ह्या गोष्टी, आता सीसेटमध्ये तुम्ही जास्त इलिमिनेशन यूज करू शकत नाही, ठीक आहे. कॉम्प्रेशनमध्ये इलिमिनेट यूज करू शकता तुम्ही काही ठिकाणी, पण मॅथ्स असेल तर त्यात काही इलिमिनेट होत नाहीत गोष्टी, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल. पण सीसेटमध्ये नेमका मी स्पेशल तुम्हाला सांगेल की शीर्षकाच्या प्रश्नांमध्ये यू कॅन अप्लाय द मेथड ऑफ इलिमिनेशन, तर त्याला बेटर वे यूज करा. पण सहसा शीर्षक हे परिच्छेदामध्ये थेट उल्लेखित नसतं. खूपदा इथे तरी माहिती पडते आपल्याला थोडं, पण खूपदा बघा तुम्ही 2016 पॅसेज ऑब्झर्व करा, त्या पॅसेजची स्टार्टिंग होते काय, तो पॅसेजचा पहिलं ओळ काय आहे की जगात स्वतंत्र बुद्धी फार थोडी असते, त्यात प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं टायटल निघतं समाज धर्म. ओके, पण तसं समाज धर्म ही बाब त्या पुढे कुठेच उल्लेखित केलेली नाही, तुम्हाला पुन्हा वाचून अंडरस्टँड करावं लागतं. सो दॅट इज अ टायटल. ओके. हां, 11 to 15 इच्छेमध्ये माणसाला क्रियाशील बनवण्याचे सामर्थ्य असते. हा पॅसेज आहे, थोडा फिलॉसॉफिकल लँग्वेज आहे.
इच्छाशक्तीद्वारे प्रत्येक मनुष्य स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो. सो इच्छाशक्तीद्वारे प्रत्येक मनुष्य स्वतःच्या वर्तनावर काय ठेवू शकतो, नियंत्रण ठेवू शकतो. हो आहे. अरे बघा इथे माणसे बिकट अडचणीतून मार्ग काढतात. ओके, मग अगेन कुठे आहे इथे, स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो, आहे ना. इच्छेमुळे माणसाला, ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते असा माणूस नियंत्रण ठेवू शकतो, स्वतःला पाहिजे. ओके, इच्छाशक्तीद्वारे प्रत्येक मनुष्य, अच्छा ओके, प्रत्येक उल्लेखित नाही. ओके, आय विल थिंक ऑन दॅट. ओके, येस, डाऊट तुमचा बरोबर आहे. केवळ प्रबळ इच्छाशक्ती असलेली व्यक्तीच अन्य लोकांचे वर्तन नियंत्रण करू शकते. केवळ प्रबळ शक्ती असलेलीच व्यक्ती करू शकते, बाकी कोण करू शकते असं पण म्हणू शकतो का आपण, नाही. हां, देन अगेन प्रबळ इच्छाशक्ती हे स्वतःचे वर्तन नियंत्रित करण्याचे उत्तम साधन आहे. बरोबर आहे. हां, प्रत्येक मनुष्य कमी अधिक प्रमाणात इच्छेचा वापर प्रत्येक मनुष्य करत असतो का, म्हणजे डेफिनेटिव्ह वर्ड आहे त्यामुळे तसंच रिजेक्ट होतं. उत्तर काढतो पर्याय क्रमांक 3, फक्त काय क. खालीपैकी काय म्हणजे इच्छाशक्ती नाही, काय म्हणजे इच्छाशक्ती नाही. हां बघा, इच्छाशक्ती म्हणजे काय त्यांनी मेन्शन काय केलं आहे, सुसंगठित निश्चित एकवटलेल्या संकल्पनेचे गतिशील रूप म्हणजेच इच्छाशक्ती होय. बरोबर आहे ना. हां, मग आता भविष्यात काय करायची याची योजना म्हणजे इच्छाशक्ती आहे का, नाही. हां, सुख निश्चित एकवटलेल्या संकल्पना, बरोबर आहे. ओके, हां, मोठेपणे एखादी व्यक्ती कोण होणार यावरती अपेक्षा, यस. गतिशील कृतिशील चारित्र्य, यस, त्याने मेन्शन केले ना, तो एखादा पैशाचा याला हे करतो वगैरे, ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते म्हणजे त्याचे चारित्र्य कसं आहे, कृतिशील आणि गतिशील आहे. ओके, सो इंटरव्ह्यू म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2 आणि काय क. हां, कमकुवत इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीची कोणती लक्षणे लेखाने उत्तरात सांगितलेली आहेत. हां, निर्णयक्षमता कमी असणे, यस. हां, कसोटी व्यक्ती योग्य पर्यायाची निवड न करू शकणे, प्रलोभांना बळी पडणे, यस. हतबल होणे. ओके, मग बेटर वे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं उत्तर काय पर्याय क्रमांक 4. आता एकदमच तुम्ही म्हणणार याच्यामध्ये, ओके, सो आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी. हां, पर्यायापैकी एकाची निवड करायची असते, मग तेव्हा तो घेत नाही, बाकी लोक करतात का, निर्णय गांगरून जातात निर्णय घेताना वगैरे वगैरे. ओके, मग निश्चित कमी असते, योग्य पर्यायाची निवड तो करू शकत नाही, हे पण बरोबर आहे. प्रलोभांना बळी पडणे, माझा एकदम असा आला, एखादं तुम्हाला कन्फ्यूज जरी झालं तर मग जर 3 येत असतात तर सरळ काय करायचं, वरील सर्व मार्क करून द्यायचं. ओके, सो उत्तर पर्याय क्रमांक 3. हां, अगेन कोणत्या मूल्यास केव्हा किती महत्त्व द्यायचे हे माहीत नसेल तर मूल्यसंघर्ष उभा ठाकतो. बरोबर आहे. यस, आणि अर्जुनाकडे मूल्यसंघर्ष उदाहरण म्हणून पाहिले जाऊ शकते. बरोबर, आपण उत्तम रिजेक्ट केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला. सो आपण कारण तो इथे युद्धामध्ये तो होता ना, सो मग तो त्याच्यामध्ये गुंतलेला होता त्यामध्ये. ओके, अशी परिस्थिती झाली, याचे कारण म्हणजे त्या मनात झालेला मूल्यसंघर्ष सोडू शकला नाही, म्हणजेच तो मूल्यसंघर्ष त्याचा एक काय उद्या तुम्ही म्हणाल तो सोडू शकला नाही, तर ते उदाहरण कसं झालं. आणि पण तो पण त्यांनी ते सांगितलं की मूल्यसंघर्ष कसा इफेक्ट करतो माणसाला, तर त्याचं अर्जुन काय उदाहरण आहे. याचा म्हणण्याचा अर्थ असा नाही की अर्जुनाला मूल्यसंघर्ष अर्जुनने सॉल्व्ह करून दिला, तो मूल्यसंघर्षामध्ये काय होता, फसला होता. करेक्ट. हां, तर म्हणून इथे उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 3. वरीलपैकी दोन्ही काय आहेत, योग्य आहेत. हां, नेक्स्ट, इच्छाशक्तीमध्ये माणसाला क्रियाशील बनवण्याचे सामर्थ्य असते असे नाही, म्हणजेच काय नसते. सो म्हणजे हे उदाहरण काय होईल, चुकीचं आहे. साधू संत कुठे काय उल्लेख आहे का, नाही. सो दोन्ही विधाने काय आहेत, असत्य. सो 15चं उत्तर काय येणार 1. हां, अगेन हा एकदम सोपा पॅसेज. 16th हे तर डायरेक्ट व्हर्बली तुम्हाला उत्तर एकदम थेट आली पाहिजेत. हां, 16चं काय 2 3. हां, विद्युत संदेश एका वेगाने दुसऱ्या भागात पसरणे, 16चं काय 3. हां, 17 4. हां, 18 काय 2. हां, 19 3. यांपैकी नाही. सो कोणते विधान आहे अयोग्य विधान, तर सगळे विधाने काय आहेत, थेट उल्लेखित आणि थेट काय आहेत, योग्य आहेत. ओके, हां, आणि 20 4. सो 20 पैकी काय 20चं काय होणार, सो ऑप्शन नंबर 4 वरील काय सर्व. ओके, सो बघा हे असे पॅसेज आहेत. तर 16 ते 25 पर्यंत आपल्याला एकदम फ्री ऑफ कॉस्टचे मार्क आहेत. मी म्हणेल की यामध्ये तुमचा एकही प्रश्न जायला नको, 100 to 100 आउटपुट असलाच पाहिजे दोन्ही पॅसेजेसमध्ये. ठीक आहे. सो एकही प्रश्नाचा इथे प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सगळ्या गोष्टी काय थेट उल्लेखित केलेल्या आहेत. हां, 21 बघा, कोणती विधाने काय आहेत, अचूक आहेत. सो सगळी विधाने काय आहेत, बरोबर आहेत का, येस. सो पर्याय क्रमांक काय 4. हां, दहशतवाद हा एक धंदा आहे 22. कारण काय, ब आणि काय ड. हां, सो ब आणि ड, कारण आर्थिक व्यवहार आहेत गुंतागुंतीचे. रोजगार निर्मिती होते कुठे उल्लेखित केलेले का, सरकारला कर देतात, स्थानिकांना मदत करतात, उल्लेखित आहे का कुठे, नाही.
हां संसाधन त्यांची काय साधन संपत्ती असते. ओके हां हे लोकसत्ताला की मला वाटतं लोकप्रभामध्ये मी एकदा कुठेतरी आर्टिकल वाचलं होतं त्यातनं आम्ही कलेक्ट करून ठेवलेलं होतं आर्टिकल. ओके सो चांगलं वाटलं होतं कारण आपण दहशतवादाचा कडे एकाच अँगलनी बघतो. ओके की ते हे करतात पण तो एक इतका मोठा बिझनेस आहे. ओके याच्याकडे आपण लक्ष देत नाही. ओके सो 23 हां नेक्स्ट प्रत्येक दहशतवादी संघटनेची काय आहे धंद्याची मॉडेल्स वेगळी वेगळी आहेत. बरोबर आहे. तिथं आपण जर ब्लाइंडली मारत कोणी शस्त्रास्त्री किंवा कार्यपद्धती असं म्हणतो पण बेटर काय हा पॅस कशाबद्दल आहे त्यांच्या बिझनेसबद्दल आहे. तर त्यांची काय धंद्यांची मॉडेल्स. हां 24 हां मॅच द पेअर लष्करे तैयबा कातडी वस्तू घडवण्याचे कारखाने. हां इसिस काळा बाजार आणि वीज निर्मिती. द लिबरेशन ऑफ द तमिळ इरम हां जहाजावरील हे पश्चिमेतील गुंतवणूक. सो उत्तर परिक्रमांक 24 काय 2. हां लष्कर तैयबा या संघटनेच्या कोणती विधाने काय अचूक आहेत किंवा काय योग्य आहेत. ओके हां सो संघटनेचा कारभार औद्योगिक संस्थांचा बरोबर आहे. नेत्यांची घरी आणि अंमलीत रक्कम दिली जाते. बरोबर आहे. हां संघटनेसाठी काम करणारे एजंट्स निरागस मुलांना फसवून दहशत जाड्या तोडतात. बरोबर आहे. हां बहुतांश रक्कम कुटुंबाला दिली जाते. बहुतांश नाही 1/3 ऑफ द रक्कम त्यांना जी काही रक्कम येते गुप्तचर संघटनेकडनं पाकिस्तानच्या वगैरे त्यातली 1/3 घरच्यांना दिली जाते आणि बाकी ते संस्थेमध्ये दिले जाते. बरोबर ना. सो उत्तर 25 काय होणार 3. ओके हां सो आता इथे सो आय वॉन्ट 16 to 25 एकही याच्यामध्ये तुमचा प्रश्न चुकायला नको. प्रत्येक उदाहरण तुमचं काय आलं पाहिजे बरोबर आलेलं असलं पाहिजे. ओके हां आता 26 पासून थोडे आता क्रिटिकल थोडी सुरुवात होईल यात काही प्रश्नामध्ये. हां कितवा 21 1 मिनिट. हां 3 अ आणि ड काळ्या धंद्यातील कौशल्याचा इसिसने मोठे साम्राज्य स्थापन केले. काय म्हणता तुम्ही सर. पुरातन वस्तूंची काळ्या विक्री हा इसिसचा उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत होता. सिरिया इराकमधून अनेक वस्तू इतर ठिकाणाहून काळ्या बाजारात विकल्या. त्याशिवाय इसिसने दडपशाचा वापर करून तेलाची केंद्रीय धरणे कब्जा केला. अमाप संपत्ती विकली. तसेच त्या असत सरकार विरुद्ध इसिस दहशतवादी कृत्य करत असे. त्या असत सरकारला वीज हे करत असे. हां सो इसिस दहशतवादी संघटनेने अल्पशा काळात खूप मोठे साम्राज्य उभे केले. त्याचे एक कारण काळ्या धंद्यातले कौशल्य हे होतं. ओके त्या काळ्या धंद्यात कौशल्य मग त्यातनं मग काय कशा प्रकारे होता त्याचा उत्पन्नाचा अनेक ठिकाणाहून त्यांनी काय काळ्या बाजारामध्ये विकल्या. ओके मग हा एक मेन झाला. त्याशिवाय आणखी त्यांनी काय काय केलं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हेच त्याच्यामध्ये काय झालं हे त्याचा मेन झालं ना. म्हणजे याशिवाय हे केलंय हा मेन त्याचा काय होता म्हणजे मेन हा हे काम करतो. सो तो त्याचा काय झाला मेन काम झाला. तो याच्याशिवाय सो याच्याशिवाय म्हणजे काय हे सोडून म्हणजे तो पहिला जो काय आहे तो काय त्याचा मेन गोष्ट आहे. ओके सो तो म्हणजे तो त्याचा मेन हे झाला. तुमचं काय म्हणणं असित काय असत सरकार असत सरकारचं काय म्हणताय तुम्ही. एक मिनिट काय तिथे आसद सरकारने काय केलंय. हां आसद सरकार विरुद्ध. ओके हां अरे ते थोडं हे झालंय सर. तो आसदचा आसद तो काय व्यक्ती थोडी वेगळा झालाय. ते फक्त ते टायपिंगमध्ये थोडं हे झालेलं ते एवढं काय. सो आसद म्हणजेच तो असदच आहे. हां हां मग ठीक आहे ना. तोच आहे ना त्यांनी कसं इन्कम मिळवलं तर त्याचा तो स्रोतच होता ना मेन. आणि ते सोडून याशिवाय बाकी त्याचे स्रोत होते तो त्याचा मेन झाला ना त्यामध्ये. आता इथनं थोडं काही याच्यामध्ये कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं या येणाऱ्या पॅसेजेसमध्ये. सो विल टेक कोणती त्याने अचूक छटके राष्ट्रीय एकात्मता समिती प्रमुख प्रेरणा विविध प्रांताच्या मुख्याने एकत्रित करणं आणणी होती. ही प्रेरणा होती का नाही. उलट त्यांना एकात्मता आणायची होती म्हणून होती ना. तर ही प्रेरणा काय एकत्रित आणणे ही प्रेरणा होती का त्याची नाही. समितीचे कार्य प्रभावी होण्याचे भारतात सर्व विद्यार्थी मिळून एक शिखर समिती स्थापन करण्यात आली. ओके सर्व विद्यार्थी शिखर समिती होती का ती शिखर समिती होती का नाही. लक्षात घ्या विद्यापीठे मिळवली पण त्याची शिखर समिती नव्हती. ओके बहुभाषिक लेखांच्या प्रधान हेतू राष्ट्रीय पोषक वाङ्मय निर्माण करणे हा होता. येस ओके आहे उल्लेखित ही बाब. ओके बघा याच्यामध्ये एकात्मतेला पोषक असे वाङ्मय निर्माण करण्याच्या हेतूने निरनिराळ्या भाषांमधील लेखकांचे कृतीसत्र घेण्यात आले. ओके वाङ्मयाचे संस्कारक्षम असं काहीतरी त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये. ओके सो मग बरोबर होईल. मग उत्तर काय येणार क. हां राष्ट्रीय मुख्य बैठक इंदिरा गांधी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 4 फक्त काय क. हां मग अगेन 27 मॅच दी पेयर्स. हां सो अगेन याचं पण काय होणार 4. हां
नाही, पण याचा ती शिखर समिती नाही होत. शिखर समिती म्हणजे सगळ्यात मोठी, ज्याच्या अंडर बाकी सगळे आहेत त्यामध्ये. नाही नाही, त्यांच्या अध्यक्षतेखाली बघा, शिक्षण मंत्री शिक्षण पुढाकार घेऊन के.व्ही. राव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एकात्मता समिती स्थापन केली. त्यात विद्यापीठांचे कुलगुरू, निवडक प्राध्यापक व नित्य यांचा समावेश होता. या समितीने प्रत्येक विद्यापीठात एक स्वतंत्र एकात्मक समिती स्थापन केली असं उल्लेखित केलेलं आहे. ओके, हां, मग आता काय, सर्व विद्यापीठांची मिळून एक शिखर समिती असं उल्लेखित केलं आहे. सर्व विद्यापीठे मिळून थोडी शिखर समिती बनली आहे ती. नाही नाही, इथे म्हणण्याचा उद्देश काय, भारतीय सर्व विद्यापीठे एकत्र आले आणि त्यांची एक शिखर समिती स्थापन केली असा स्टेटमेंट आहे. असं स्टेटमेंट नाही आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली, त्यानंतर मग आणखी काय झाल्यात, विविध विद्यापीठामध्ये काय समित्या निर्माण झाल्या, पण ते सगळे विद्यापीठे एकत्र येऊन हे थोडी समिती निर्माण झाली होती. ती स्टेटमेंट बघा त्याच्यामध्ये काय आहे. त्यात काय स्टेटमेंट आहे की एक राष्ट्रीय एकात्मता समिती स्थापन केली. यांच्या राष्ट्रीय एकात्मता समिती, त्यात काही विद्यापीठ काय होते, कुलगुरू होते, प्राध्यापक होते, काही निवडक प्राध्यापक होते. ओके, आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता. यांची एक काय होती, एकात्मता समिती होती. या समितीने प्रत्येक विद्यापीठामध्ये एकात्मता समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारस दिली. आणि त्यानंतर तिने काय सांगितलं की प्रत्येक विद्यापीठ एक समिती आहे. आता इथे बघा स्टेटमेंट काय आहे की सर्व विद्यापीठे, एक तर सर्व शब्द आला आणि सर्व विद्यापीठांनी मिळून एक शिखर समिती स्थापन करणे, म्हणजे सर्व विद्यापीठांची प्रेसिडेंट त्यांची एक शिखर समिती बनली असा याचा अर्थ होता. असं नाही होत ना. त्यामुळे समोर हे काय होणार, चुकीचं होईल. सूत्रगणना पर्याय क्रमांक 4. हां, 27चा 4 आहे. 27 4. हां, 28. राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरू शकतील किंवा ठरल्या किंवा ठरू शकतील. हां, आंतरप्रांतीय शिबिरे, भिन्न भाषिक लेखक कृतीसत्र, यस, पुनर्वलोकन व पुनर्रचना. आता त्यांनी म्हटलं NCERTने काय केलं की असं हे काढून टाकलं आहे. त्यामध्ये बघा, सो प्रचलित असलेल्या एकात्मतेला विघातक असा मजकूर काढून टाका या हेतूने. ओके, एकात्मतेला विघातक काय म्हणजे शेवटी त्याचा पण उद्देश काय होता. हां, यस, एक मिनटं, कुठे, अवलोकन व पुनर्रचना. प्रसिद्ध शासनाने स्वीकारा या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या शाळांमधून प्रचलित असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकात्मतेला विघातक असा मजकूर किंवा उतारा असेल तर तो काढून टाकावा. या हेतूने राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण मंडळाने मूल्यमापन सुरू केलेले आहे. हां, तर त्याचप्रमाणे NCERT आणि केंद्रीय विद्यालय यांच्या वतीने एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षकांची आंतरप्रांतीय शिबिरेही भरवण्यात आलेली आहेत. बरी चालू असल्या परंतु बंद झाल्या नाहीसे करून पुनरुज्जीवन करणार अशा सूचना आहे. ठीक आहे, मग इथपर्यंतच हे उल्लेखित आहे. अच्छा, आता तुमचा डाऊट काय, यांनी काय म्हटलं आहे की आपण त्याच्यामध्ये काय करू, मूल्यमापन केलेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये काय असणार की जो विघातक मजकूर असेल तो आपण काय करून टाकू, गाडून टाकायचा त्यामध्ये. ओके, हां, मग आता इथे बघूयात काय मेन्शन केले त्यांनी. पाठ्यपुस्तकांचे अवलोकन करणे, ओके, आणि पुनर्रचना करणे. हां, तर म्हणजे आता आपण चुकीचा मॅटर आहे तो गाडून टाकू, मग त्यातनं तो बनणार तर म्हणजे ती एका प्रकारे पुनर्रचनाच झाली ना. नाही, आपण तो पाठ पण गाडून टाकू ना. आपण काढून टाकू, त्याचा हेतूच आहे की काय करावा, जो उतारा असेल तो काढून टाकावा. हां, नाही नाही, मग NCERT तेच करेल ना. नाही असं नाही, बघा त्याच्यामध्ये काय आहे की सध्या शाळांमधून प्रचलित असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकात्मता विघातक असा मजकूर किंवा उतारा असेल तो काढून टाकावा. या हेतूने राष्ट्रीय संशोधन यांनी मूल्यमापन चालू केलेलं आहे. हां, मग म्हणजेच काय की आता समजा एखादी गोष्ट असेल ती देशाच्या एकात्मतेला अगेंडा असेल तर त्याचा हेतू काय की याला आपण काय करायचं, काढून टाकायचं आहे. ओके, मग आता काढून टाकायचं आहे तर मग त्याला काढून टाकायचं आहे यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, रिसर्चला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मग इथे म्हणजे अवलोकन करणार आणि मग जो पाठ त्यांना हे वाढला त्याला काय करणार, ते गाडून टाकणार. ओके, सो मग आता पुनर्रचना तुमचं म्हणण्याचं काय, मग ठीक आहे ना. मग तेच आहे ना, मग ती सहाय्यभूत ठरू शकतीलच त्याने विचारलेलं आहे की कोणत्या सहाय्यभूत ठरू शकतील. तर मग पुनर्रचना करणं म्हणजेच काय, ते गाडून टाकतील त्याचा तो पाठ, तर तो पण एक हे असेल ना. म्हणजे असं नाही की फक्त ते बघतील आणि पुनर्रचना फक्त मूल्यमापनच करते त्याचा. डेफिनेट त्याचा हेतू काय, गाडून टाकायचा हेतू आहेच ना तो त्यातनं. म्हणजे ते गाडतील तर एका प्रकारे ती पुनर्रचना होईलच ना त्याची. ओके, हां, या काव्यसंग्रहाची काय निर्मिती, येस बरोबर आहे. मग बेटर उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हां, 29. या मत सरदार नाहीसे करून त्याचे काय केले पाहिजे, पुनरुज्जीवन केले पाहिजे अशा ठिकाणी काय केलं आहे, सूचना केलेली आहे. हां, अगेन 30. कोणती योग्य ठरतील.
राष्ट्रीय एकात्ममध्ये हजारो वर्ष चालत असे सांस्कृतिक एकात्मता कुठे उल्लेखित आहे? संस्कृतिक एकात्मता हजारो वर्ष चालू आलेली. कोणत्याही प्रकारची मूलतत्वात विचारसरणी भारतात कोणत्या मूलतत्व विचारसरणी काय उल्लेख केलेला आहे का? नाही. स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या आयोजन करणे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. स्पर्धात्मक नाही. बघा काय मेन्शन केलेलं आहे पॅसेजमध्ये, स्पर्धात्मक स्वरूप नाहीसे करून. काय मेन्शन केलेलं आहे? स्पर्धात्मक स्वरूप आपल्याला काय करायचं आहे? नाहीसे करायचं आहे. तुम्ही म्हणता की स्पर्धात्मक स्वरूप असा त्याच्यामध्ये होईल का? नाही. राजकीय क्षेत्रातून शिक्षणाचा स्थान दुय्यम आहे असं कुठं बोललाय का तो? नाही. मग उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 4. सर्व विधाने काय आहेत? अयोग्य आहेत. सर्व विधाने काय आहेत? अयोग्य आहेत. ओके. 1031 भांडवलशाही नष्ट होण्याचे कोणते कारण योग्य ठरेल उत्तरानुसार? सो बघा इथे उल्लेखितच केलेलं आहे त्यांचं. आपसापसातील अत्यंतिक स्पर्धेमुळे भांडवलशाही एक देश नष्ट होईल. ओके. आणि जगात कामगारांचे अस्तित्व येईल. बरोबर आहे. हां. मग आता क्षमतेनुसार गरजेनुसार मिळणारा मोबदला अगेन जागतिक स्तरावर कामगार एकजूट हे होईल का? सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. म्हणून उत्तर काय? फक्त क. तर दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 3. हां. देन कोणती विधाने योग्य आहेत? रशिया हा देश मानवी इतिहास घडलेल्या समाज परिवर्तन सर्वात वेगवान यशस्वी प्रयोगासाठी ओळखला जातो. तो प्रयोग यशस्वी झाला का? अरे तो यशस्वी झाला असं कुठे माहिती आहे का? तो प्रयोग केला पण यशस्वी प्रयोगासाठी ओळखला जातो. यशस्वी शब्द काय केलेला आहे? तो प्रयोग यशस्वी झालेला नाही. साम्राज्यवादी ब्रिटन किडलेल्या आर्थिक व्यवस्था आहे. भारत आणि रशियाचे 2 समावेश होते. बरोबर आहे? नाही. अरे बघा इथे उल्लेखित आहे की नाही? एकीकडे साम्राज्यवादी ब्रिटनच्या विरोधात रशिया उभा होता तर दुसरीकडे जुनाट क्षितिज अर्थव्यवस्थेच्या नेमका हेच विरोधात. हेपर्यंत नेमके हेच 2 शत्रू भारतासारख्या परतंत्र देशात गरीब देशाकडे होते. तर आपल्या दोघांचे शत्रू काय होते? समान होते. एक काय होतं? सो जुनाट ओके अर्थव्यवस्थेच्या विरोध होता. बरोबर आहे ना? सो इन जनरल. आणि मग दुसरं कुठलं आहे? ब्रिटन. अरे जुनाट म्हणजेच काय? किडलेली. बरोबर आहे ना? सो दोन्ही गोष्टी होत्या. रशियात घडणाऱ्या समाज परिवर्तन प्रयोगाकडे भारतातून आकर्षिले गेले. बरोबर आहे. आता इथे इन जनरल तुम्ही म्हणणार इथे काय? अत्यंत किडलेल्या आहेत. ओके. मग आता बुद्धिजीवी सर्वच बुद्धिजीवी तरुणांमध्ये रशियन कमालीचे आकर्षण होते. किडलेले आहे होते वगैरे. हां. मानवी युद्धात इतक्या मोठ्या केला गेला नव्हता. या भव्यता कुठल्याही तरुण मनाला भुरळ घालणारी जिंकून घेणारी होती. अशा परिस्थितीत भारत व इतर कम्युनिस्टपासून वेळ राहिले नाहीत. ओके. बरोबर आहे. सो मग म्हणजेच काय? तर तरुण मने म्हणजेच काय? तरुणांचेच तरुण मने असतील की नाही? ओके. हां. तर मग श्रमिकांचे राज्य स्थापन करण्याचे कमिशन अंतिम लक्ष होते. यस. बघा इथे भारतीय दुसऱ्या चाळीन 40 वर्षे वडिलांचे वार होत्या. या हत्याचा वापर करून सत्य मग श्रमिकांचे राज्य स्थापन करायचे त्यांचे काय होते? अंतिम उद्दिष्ट होते. आहे थेट उल्लेखित ही पण बघा. हां. सो उत्तर करण्यात इथे पर्याय क्रमांक 4. सो ब क आणि काय? ड. पर्याय क्रमांक काय? 4. हां. लेखकाच्या मध्ये कोणती जाणीव मनाला सतत सुरक्षितता प्रदान करत आलेली आहे? कोणती जाणीव सतत सुरक्षितता प्रदान करत आली? सो कोणती आहे? ड. एखाद्या व्यापक अस्तित्वाचा काय असणे? अंश असणे. आहे थेट उल्लेखित हे पण. 34. कोणती विधाने अचूक ठरतील? कोणती विधाने काय आहेत? योग्य आहेत. भारतीय कम्युनिस्टांना त्यांची राजकीय उद्दिष्टे फक्त केरळ आणि बंगालमध्ये साध्य करता आली. बरोबर आहे. बघा तिथे भारतीय लोकशाही राजकारणाचे उद्दिष्ट गाठण्याने दुरापस्त ठरले. त्यांना काय अचूक झालं का? अपवाद फक्त केरळ आणि पश्चिम बंगाल. याचा अर्थ फक्त काय? त्या 2 राज्यातच त्यांना काय झालं? यशस्वी झालं. बाकी ठिकाणी ती काय होते? दुरापस्त होते. ओके. नेक्स्ट. कामगार चळवळीचा वापर कम्युनिस्टांनी वर्गीय संघर्ष संपवण्याचे प्रमुख हत्यार म्हणून केला. बरोबर आहे. येस. हां. भारतातील कामगार चळवळ रशियाद्वारे पुरस्कृत कुठे माहिती आहे का? सो रशियाने इन्स्पिरेशन घेतलं होतं त्यांनी पण पुरस्कृत होती म्हणजे रशिया सपोर्ट करत होता म्हणता येईल का आपल्याला? नाही. मार्क्सवादातील भारून टाकणारे रोमॅन्टिझम लोक मार्क्सकडे आकर्षित झाले होते. बरोबर आहे. येस. सूत्र करणार अ ब आणि काय? ड. पर्याय क्रमांक 3. हां. रशियन कम्युनिझमने कोणती भूमिका निभावण्याचा काय केला? प्रयत्न केला. काय कोणती रशियन कम्युनिझमने काय 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 झालं? रशियन कम्युनिझमने जगातील कम्युनिझमकडे आकर्षित करणे. बरोबर आहे. येस. हां. रशियातील जुनी झारशाही नष्ट झाली. येस. कालबाह्य झालेल्या आर्थिक सामाजिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे. ओके. आणि मानवी सर्वात भव्य व वेगवान प्रयोग राबवण्याचा काय करणे? प्रयत्न करणे. आता इथे प्रयत्न केला. इथे प्रश्न काय? प्रयत्न केला. आणि इथे बघा आपण इथे हेच विधान चुकीचं घेतलं पण इथे काय होता? यशस्वी प्रयोग. तो त्यांनी इथे बघा फक्त मेन्शन केलेलं आहे की हा प्रयोग जो होता तो यशस्वी होता. असा 25-30 वर्षात स्वप्न होते हे सगळं करण्याचं त्यांचं काय होतं? ते स्वप्न होतं. मानवी इतिहासात इतका मोठा प्रयोग पुढे कधी केला गेला नव्हता. आणि याची जी भव्यता होती की असा प्रयोग होत होता ती प्रत्येकाला काय करणारी होती? अट्रॅक्ट करणारी होती. पण तो शेवटी यशस्वी ठरला प्रयोग असं कुठेही आपल्याला माहिती पडतंय का? सो म्हणून तिथे हे चुकीचं आहे पण इकडे हे काय होईल? बरोबर होईल. सो म्हणून उत्तर करणं बेटर होईल. मग पर्याय क्रमांक 4. ओके. 36.
उतार्यातील भविष्यात कोणती धोक्याची सूचना लेखकाने दिली गेली आहे? कोणती धोक्याची सूचना लेखकाने दिलेली आहे उतार्यामध्ये? सो बघा, सो तुमचे भांडवल नामशेष होईल तरुणांची. मूलभूत गरजेसाठी कर्जबाजारी होणे बरोबर आहे. बघा ना, जगण्यासाठी आवश्यक किंवा गोष्टी कौशल्य विकत घेण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावे लागेल. जगण्यासाठी किमान आवश्यक गोष्टी म्हणजेच काय? मूलभूत गरजा. ओके. सातत्याने भेडसावणारी काय? आर्थिक चिंता. ही पण त्यांनी दिली की पुढे सातत्याने आर्थिक चिंता असेल. सो क आणि ड होईल का? नाही. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 अ आणि काय? ब. हां. देन विधायक विनाशाची प्रक्रिया म्हणजे काय? लेखकाच्या मते विधायक विनाशाची प्रक्रिया कशाला म्हणतोय लेखक? सो आता बघा इथे, हां, भांडवलशाही धनाचे द्रव्यात रूपांतर केले आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी कमोडिटी झाल्या आहेत. या सर्व नव्या जीवन पद्धतीने माणसाचे आयुष्य व त्याचे नातेसंबंध आयाम बदलून टाकलेले आहेत. ते कधीच पूर्वीच्या अवस्थेला जाऊ शकणार नाहीत. ही विधायक विनाशाची काय आहे? प्रक्रिया आहे आणि ती अत्यंत वेगाने काय आहे? घडत आहे. ओके. हां, मग आता म्हणजेच काय? वस्तूच्या किमती सातत्याने वाढणे किंवा व्याजदर काय घटत जाणे हे होईल का? नाही. भांडवलाची व्यवस्थेत चालत आलेली काय जीवन पद्धती काय करणे? नष्ट करणे. बरोबर आहे. हां, अगेन मार्क्सवादी विचारांची लोकांची श्रद्धा ढळणे ही आहे का? भांडवलाची, त्यामुळे भांडवलशाही सतत गळतीत जाणे व त्यामुळे ही समाज पद्धती नष्ट होणे. भांडवलशाही गळतीत झाल्यामुळे होते का? नाही. मग बेटर आन्सर काय होतं? पर्याय क्रमांक 2. हां, आणि गुलामगिरी अनेक वर्ष असं काहीतरी आहे ज्या प्रथेला स्पर्श करून बदलून जाईल. ब्रँड बदलत नाही. भांडवलशाहीने धनाचे द्रव्यात रूपांतर केलेले आहे. हे परत पूर्वीच्या कधी ही विधायक विनाशिक प्रक्रिया आहे जी अत्यंत वेगाने घडत आहे, यात कोणती शंका नाही. मग कोणती विधायक विनाशाची प्रक्रिया? की आपले पूर्ण आयाम काय झालेले आहेत? बदलून गेलेले आहेत. ही विधायक विनाशाची प्रक्रिया आहे. हां, मग आता पुढे बघा, मागच्या काळात राजवाडे वगैरे मेन्शन केलेले. सेकंड पॅराला येऊयात आपण. हां, तार्किक बहुतेक सर्वच आहेत. रोजगाराची खात्री नाही. लोकांकडे पैसा असेल तो फक्त स्थावर मालमत्तेच्या रूपात असा डोक्यात टांगलेला प्रश्न आहे. या विधायक विनाशक प्रक्रियेत उंचावर जाण्याची शिडी काढून टाकली गेली आहे आणि बहुतेक मध्यवर्गाला ईशक हुकुमे असे काय उरलेले नाही. हां, सो आयुष्याचे नियंत्रण बळी सुटले आहे. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे अनिश्चितता भेडसावते आहे. वस्तूंच्या किमती चढत आहेत. व्याजदर शून्य झालेले आहेत. हां, वस्तूंच्या किमती सातत्याने वाढणे आणि व्याजदर घटत जाणे. नाही, पण ही प्रक्रिया थोडी आहे की ही विदेशी विनाशाची प्रक्रिया जी आहे त्याचा इफेक्ट आहे. तो आपल्या पूर्ण सिस्टीम जी आहे ती काय झालेली आहे? पूर्ण चेंज झालेली आहे. आणि या प्रक्रियेचा हा काय आहे? परिणाम आहे. तर ते पण ही ती प्रक्रिया नाही. प्रक्रिया हीच आहे की त्यामुळे आपली पूर्ण जीवन पद्धती काय झालेली आहे? नष्ट झालेली आहे. ही ती प्रक्रिया आहे. ठीक आहे. मी पुन्हा थिंक करेल याच्यावरती अँड आय विल लेट यू नो ऑन टेलिग्राम. ठीक आहे. सो मी एकदा पुन्हा पॅसेज वाचून तुम्हाला कन्वे करेल याच्यामध्ये. आय विल मार्क दिस ॲज अ डाऊट. ठीक आहे. 37. 38. लेखाच्या मते कोणती विधाने अचूक आहेत? कोणती विधाने काय अचूक आहेत? मार्क्सची साम्यवादाची मांडणी काटेकोर नव्हती. ढोबळ होती. ढोबळ होती म्हणजेच काय? काटेकोर नव्हती ना. अरे ढोबळ असते म्हणजे वरच्या वरचा. ढोबळचा अर्थ काय असतो? वरवरचा. याचा अर्थ ती गोष्ट काय नाही आहे? काटेकोर नाही आहे. बरोबर आहे ना. सो ढोबळ होता म्हणजेच काय? काटेकोर नसणे. काय? भांडवलाची व्यवस्था नैसर्गिक आहे. कार्ल मार्क्स साम्यात चूक नाही पण ढोबळ होता. ओके. आणि भांडवलवारी मात्र बरोबर होता. जगात घडलेले आर्थिक हे अगदी खरे विधान आहे. अरे बाबा, आणि जगात घडलेले आर्थिक संकट हे अगदी खरे विधान आहे. तो पण म्हणतो ना. अरे हो, पण तो म्हणतो ना हे या परिस्थितीमध्ये एकदम खरे विधान. लेखक पण म्हटला ना की तो एकदम काय आहे? खरे विधान आहे. एकदम खरे विधान आहे. लेखकाने मान्य केलंय ना ही गोष्ट की ही एकदम खरी गोष्ट आहे. सो लेखक ही इज ऑल्सो ॲग्रीइंग दॅट. अरे बघा काय मेन्शन केलेलं आहे. कार्ल मार्क्स साम्यवादात चूक नाही पण ढोबळ होत असे म्हणतात की, ठीक आहे,
कार्ल मार्क्स साम्यवादात चूक नाही पण ढोबळ होता आणि भांडवलशाही मात्र बरोबर होता. जगात घडलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर तर हे अगदी खरे विधान आहे. म्हणजे ही इज आर्ग्युइंग यस, हे जे बोललेलं आहे एकदम काय आहे, सत्य आहे. सो ही इज ऑल्सो आर्ग्युइंग दॅट. सो म्हणजेच त्याचं विधान हे काय बरोबर आहे ना मग. हां, सो शिकारी अवस्था भांडवलची मोठी भूमिका आहे. अगेन भांडवलशाही सर्व वाटेला श्रीमंती जगणे आले आहे, हे त्याचं मत आहे का लेखकाचं. आगामी काळात चटके तरुणांना सोसावे लागणार आहेत, बरोबर आहे. सो उत्तर करणार अ आणि ड. पर्याय क्रमांक 1. हां, भांडवलवादी लोकांनी भांडवलवादाच्या समर्थनात कोणती विधाने केली आहेत. आता हे भांडवलवादींचं लोकांना निवृत्ती चांगले जीवन बरोबर आहे मेन्शन. हां, प्रत्येक व्यक्ती स्वतःची इच्छा कशा पूर्ण करणे, कुठे मेन्शन केलं की प्रत्येक व्यक्तीची इच्छा कशा पूर्ण होते भांडवलवादामुळे. लोकांनी विलासी जीवन जगणे, सर्वसामान्य लोकांनी उपभोगात्मक आणि विलासी जीवन जगतात असं पण कुठे मेन्शन केलं का विलासी जीवन एकदम. सो विलासी म्हणता येईल का आपल्याला. मध्यमवर्ग बचत शिल्लक रक्कम असते, यस. सो उत्तर घेणार अ आणि ड. पर्याय क्रमांक 3. भांडवलशाही ही दात पंजे याबाबत हिरवी असते, याद्वारे लोकांना काय सूचित करायचे आहे. ओके, कोणतीही गोष्ट उल्लेखित आहे का याचा अर्थ आपल्याला कुठे माहीत पडला का पॅसमध्ये, कुठेही उल्लेखित केलेला नाही. उत्तर करणार पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ओके, नेक्स्ट 41 to 45. हां, कोणत्या वेळी नागरी संस्कृती होती दर्शवतात. ओके, सो त्यांनी मेन्शन केलं आहे नागरी संस्कृती होती. आता याच्यामध्ये नागरी संस्कृती होती, याकडे त्यांच्याकडे काय होत्या, बोटी होत्या व समुद्रांतर्गत काय होता, व्यापार होता. सो म्हणजेच काय व्यापार, दळणवळणाची बोटी म्हणजेच काय दळणवळणाची सुविधा. सो उत्तर करणार अ आणि काय क. सांडपाणी वगैरे काय उल्लेखित केलेलं आहे का, नाही. पशुपालनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर हे पण उल्लेखित आहे का, नाही. ओके, प्राध्यापक लाल यांच्या मते सिंधूची संस्कृती वैदिकालीन संस्कृती होती, याचं कारण काय, ते कारण असं उल्लेखित करायला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट त्यांचं म्हणणं काय. अग्नि उपासनेचा कुठे उल्लेख केला आहे, म्हणजे ते की यांच्यामध्ये समान होतं, समानता काय होती फक्त. तो म्हणतो ना या काळात मग आपल्या भारतात कोणती संस्कृती होती, तर हे म्हणजेच त्यांचा भौगोलिक कालखंड काय होता, समान होता. ओके, सूत्रगणना पर्याय क्रमांक 3 क. हां, आर्य संस्कृतीत कोणती विधाने यांच्यामध्ये योग्य ठरणार नाहीत. आर्यांच्या मूलस्थान युरोपमध्ये नाही. लाल काय म्हणतात की त्यांचं काय होतं, भारतात होतं. ओके, आर्य संस्कृती ग्रामीण आणि कृषी संस्कृती होती, ग्रामीण आणि कृषी संस्कृती होती का, नाही, ती नागरी होती. स्त्रियांच्या स्थानांचा काही उल्लेख आहे का, नाही. सो कोणतंच काय उल्लेखित आहे का यामध्ये, नाही. सो सगळी विधाने काय होतील, आर्य संस्कृतीमध्ये नगराचे कोणतेही नियम आढळत नाहीत. सो हे पण आपल्याला काही माहिती पडत नाही ना याच्यामध्ये. प्राध्यापक लाल यांचं मत. ओके, हा ओके, हे अयोग्य प्रश्न विचारलेला आहे. हे 2 तर अयोग्य आहेत निश्चितपणे आणि हे याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणजे ते पण आपण याचं भाष्य करू शकत नाही. अच्छा, मग योग्य असं आलं असतं समजा प्रश्न, तर मग वरी कोणते योग्य नाही असं आपण फ्रेम केलं असतं याला. ओके, पण अयोग्य याच्याबद्दल माहिती नाही. ठीक आहे, आय विल थिंक ऑन दॅट. बी अँड सी आय विल मेक इट ॲज अ डाऊट. क्वेश्चन 42 नाही, पण आता क ड पण नाही आहे त्याच्यामध्ये ना, क आणि ड पण नाही आहे, पॅसेजमध्येच नाही आहे उल्लेखित. येस, पण मग म्हणजेच काय की यांच्या मतामध्ये तर नाहीच, म्हणजे हे पण त्यांच्या मतात नाहीच आहे ना. अरे बाबा, प्रश्न काय आहे, अयोग्य ठरण्याचा आहे. मग यांच्या मते कोणते विधान काय योग्य ठरणार नाही, योग्य ठरणार म्हणजेच काय अयोग्य ठरेल. मग आता कोणतंच त्यांच्या मताला मॅच होणारं विधान आहे का, कोणतंही विधान त्याच्या मताला मॅच होणारं नाही आहे ना. सो हो, अ आणि ब तर असतीलच निश्चितपणे, अ आणि ब असतीलच, यात काही डाऊट नाही आहे. पण क आणि ड च्या बद्दल मी फक्त म्हणतो यामध्ये की जेव्हा विधान काय असतं अयोग्य असतं, समजा अयोग्य म्हणजे ते याच्यावर करेक्ट येत नाहीत, मग आता ते उल्लेखित नाही त्याबद्दल बोललाच नाही तर तसं पण ते काय अयोग्य आहे. चल ठीक आहे, आय विल रिव्ह्यू ऑन दॅट. ओके, हां, उतार्यानुसार इसवी सन पूर्व 2000च्या आधी कोणत्या घडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. काय काय घडलं असेल, स्थलांतरण काय उल्लेख आहे का, नाही. संस्कृत भाषेचा उगम, येस. अरे त्याच्या आधीच ती होती ना, ती तो म्हणतो त्याच्या आधी संस्कृती होती आणि त्याची भाषा पण सिंधू संस्कृती तीच असली पाहिजे वगैरे, म्हणजेच काय तेव्हा काय होती संस्कृत भाषाचा उगम झालेला त्याच्या आधी. ऋग्वेदाची निर्मिती त्यांनी सांगितलेलं आहे 4000 इसवी सन पूर्व हा कालखंड काय आहे, ऋग्वेदाच्या निर्मितीचा कालखंड आहे. प्राध्यापक लालांनी मेन्शन केलेलं आहे ना. हां, अनेक पुरातन स्थळांची निर्मिती काय आहे का, नाही. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 2. हां,
सिंधी संस्कृती वैदिक संस्कृती एकच आहे, या प्रदेशात सर्वात लक्षणीय दोष कोणता आहे? सो 3 येईल. ओके हां, ब आणि काय क. अगेन लक्षणीय दोष कोणता आहे? तो सर्वात लक्षणीय दोष कोणता आहे? कोणताही दोष आपल्याला काय उल्लेखित केलाय का? त्यांच्या याच्यामधला दोष की त्यांचं जे काही क्लेम आहे त्याच्यावरनं तो लक्षणीय दोष आपल्याला सापडतोय. सो उत्तर काय ना, पर्याय क्रमांक 4 यांपैकी नाही. हां, देन नेक्स्ट, according to the passage the objective of inclusive growth was laid down by the founding fathers of the nations. ओके बरोबर आहे. येस. नीड ऑफ अवर इज टू हॅव अ इनेबलिंग गव्हर्नमेंट. बरोबर आहे. येस. हां, गव्हर्नमेंट शुड एंगेज मॅक्झिमम गव्हर्नमेंटने मॅक्झिमम इन्फ्लुएन्स केलं पाहिजे का? नाही. तो म्हणतो उलट गव्हर्नमेंटने मॅक्झिमम इन्फ्लुएन्स करायला नको. देर इज नीड टू चेंज द साईज ऑफ अ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची साईजची आपण चेंज केली पाहिजे का? नाही. ओके, सो असं काही याची गरज नाही आहे. मेन काय गरज आहे तुम्हाला? सो सरकार जे आहे त्याचं तो म्हणतो की इंटरफेरन्स कमी करून टाका. आता प्रायव्हेट सेक्टरच्या हातात काय द्या? सत्ता द्या. बरोबर आहे ना? सो इन जनरल दॅट इज व्हॉट तो बेटर आहे. हे म्हणणार काय होणार? सो ऑप्शन नंबर 1 ए अँड व्हॉट बी. ओके, सो देन अगेन अकॉर्डिंग टू पॅसेज इन्क्लुझिव्ह ग्रोथ. इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी होणार? जेव्हा आपण काय देणार? मीटिंग ऑल नीड्स टू द ऑफ एव्हरी सिटीजन इन द कंट्री. ओके, सो मीटिंग ऑल नीड्स ऑफ एव्हरी सिटीजन हे म्हणता येईल का आपल्याला? इन्क्लुझिव्ह म्हणजे जे गरीब आहेत जे आहेत त्यांना काय करणं? हे देणं. इन्क्रीजिंग रेग्युलेशन ओव्हर द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. अगेन उलट तो काय म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला काय द्या? जास्त हे द्या, फ्रीडम द्या. ओके, सो बेटर वे काय? गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहेत डिप्रेड सेक्शन ऑफ द सोसायटी याला देणं म्हणजेच ते काय होईल तुम्हाला? सो दॅट इज द ग्रोथ होईल. ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? दॅट इज द मिनिंग ऑफ व्हॉट? ग्रोथ. तो 77 उत्तर करणार. पर्याय क्रमांक 2. हा ॲक्च्युअल UPSC मधनं घेतलेला पॅसेज आहे. ओके, आणि मेन जर बघितलं हा पॅसेज हा फार फेवरेट आहे. सारथी तुम्ही जर एंट्रन्स दिली असेल त्या सारथीमध्ये पण हा पॅसेज आलेला आहे. आणि याच्यानंतर अगेन 1-2 एक्झामिनेशन आहेत. सियाक यशदाच्या पण एंट्रन्समध्ये एकदा टाकलेला पॅसेज आहे. ओके, बट दॅट इज ॲक्च्युअली फ्रॉम द रेफरन्स फ्रॉम द UPSC. ओके, हां, सो द कॉन्स्टिट्यूट द एनेबलिंग गव्हर्नमेंट. ओके, सो इनेबलिंग गव्हर्नमेंट म्हणजे कोणती गव्हर्नमेंट? जिथे ब्युरोक्रेसी जास्त असेल ते म्हणता येईल का आपल्याला? नाही. इम्प्लिमेंटेशन ऑफ वेलफेअर प्रोग्राम्स थ्रू द रिप्रेझेंटेटिव्स. अगेन हे होईल का? नाही. क्रिएटिंग द इथॉस दॅट हेल्प द इंडिव्हिज्युअल एंटरप्राइजेस. बरोबर आहे. ओके, देन प्रोव्हाइडिंग रिसोर्सेस टू दोज हु आर अंडर प्रिव्हिलेज. बरोबर आहे. ज्याला पाहिजे त्या गोष्टीचं हे करणं. अँड ऑफरिंग डायरेक्ट हेल्प टू द पुअर हु नीड द बेसिक सर्व्हिसेस. बरोबर आहे. सो उत्तर करणार CD आणि काय E. हां, नेक्स्ट, विच स्टेट इज अनेबल टू डिलिव्हर द ऑल दॅट इज व्हाय द स्टेट इज अनेबल. पाहिजे सगळंच सरकार तो म्हणतो की देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? सो बघा इथे काय मेन्शन केले त्यांनी? The need of our to have an enabling government. India is too large and too complex nation for that is able to deliver all that is needed. So what is the reason behind that? की इंडिया भारत हा फार जास्त मोठा आहे. ओके, आणि त्यामुळे सरकारला सगळं काही देणं काय नाही आहे शक्य. बिकॉज इंडिया इज टू लार्ज अँड टू कॉम्प्लेक्स. ओके, हां, सो आस्किंग गव्हर्नमेंट टू प्रोड्यूस ऑल इसेन्शियल गुड्स क्रिएट हे वगैरे वगैरे. सो दॅट लीड टू द लार्ज ब्युरोक्रेसी अँड वाईड स्प्रेड करप्शन. त्यामुळे काय करप्शन फैलणार. पण म्हणजेच काय की का आपलं सरकार देऊ शकत नाही? कारण भारत त्याचा आन्सर हे इथे सेकंड याच्यामध्ये तुम्ही शोधलं असेल पण ते नाही. त्याचा आन्सर काय की इंडिया इज टू लार्ज अँड टू कॉम्प्लेक्स. ओके, हां, सो म्हणून इथे तुमचं क्या दोन्ही विधानं काय होतील? चुकीची होतील. सो दॅट्स आन्सर इज नंबर 4 A अँड B. हां, व्हॉट इज इसेन्शियल मेसेज बिंग कन्वेड बाय द ऑथर ऑफ द पॅसेज? हां, नाही नाही नाही, प्रश्न काय आहे की सगळं लोकांना हवं आहे ते सगळ्या गोष्टी तर दोन सरकार काही देऊ शकत नाही. कारण भारत काय फार मोठं आणि फार कॉम्प्लेक्स नेशन आहे आणि इकडे सगळ्या गोष्टी आपण काही लोकांना देऊ शकत नाही. तर मग भारत इन्क्लुझिव्ह ग्रोथ प्रमोट करत नाही म्हणून ते देऊ शकत नाही असं कसं भाष्य होऊ शकतं? प्रश्न बघा ना काय की ऑल दॅट इज नीडेड हे सरकार लोकांना सगळं जे काही आहे सगळ्या वस्तू तर काही सरकार देऊ शकत नाही असं का? हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. मग त्याच्यामध्ये बघा इंडिया डज नॉट हॅव सफिशियंट ब्युरोक्रेसी. सॉरी, सेकंड तुमचं म्हणणं आहे इट डज नॉट प्रमोट इन्क्लुझिव्ह ग्रोथ. भारत हा सर्वसमावेशक विकास ठेवत नाही म्हणून तो सगळ्यांना सगळं काही देऊ शकत नाही असं कसं स्टेटमेंट होईल? हे होणार नाही ना त्याच्यामध्ये. ओके, हे थोडी त्याचं रिझन आहे. आपलं रिझन विचार की हे असं का देऊ शकत नाही त्याचं रिझन विचारलेलं आहे ते म्हणता येणार. म्हणून पर्याय क्रमांक 4. हां, इसेन्शियल मेसेज विथ कन्व्हेड बाय द ऑथर. ऑथर मेनली मेसेज काय देतोय? ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ लेट डाऊन बाय द फाउंडिंग फादर्स ऑफ द नेशन शुड बी रिमेंबर्ड. बरोबर आहे विधान, पण लक्षात घ्या हे उल्लेखित आहे पॅसेजमध्ये. आपण आत्ताच ते विधान बरोबर घेतलं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्क्लुझिव्ह ग्रोथ वॉज लेट डाऊन बाय द फाउंडिंग फादर्स ऑफ द नेशन्स. बरोबर आहे ना विधान. पण पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, हा होता स्टेटमेंट बेस्ड पॅसेज.
प्रश्न काय होता, अचूक विधाने ओळखणे, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट आपण आत्ताच करेक्ट घेतलं ना, बघा हेच स्टेटमेंट काय घेतलं आपण, करेक्ट. पण इथे प्रश्न आहे, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज और सेंट्रल मॅसेज ऑफ द ऑथर. आपल्या फाउंडिंग फादरच्या इन जनरल याचा काय करा, लक्ष ठेवा, हा त्याचा सांगण्याचा मेन मुद्दा नाही आहे. त्या सांगण्याचा मेन मुद्दा काय आहे, आता सध्या स्टेटचा रोल काय करा, चेंज करा. इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी आपल्या काय स्टेटचा रोल चेंज करणं हा त्या लेखकाचा काय आहे, मुख्य मुद्दा आहे. सो तुम्हाला हे सुद्धा आयडेंटिफाय करणं आलं पाहिजे की सेंट्रल थीमचा प्रश्न कोणता, टायटलचा प्रश्न कोणता, अगेन काय इन जनरल कोणता प्रश्न आहे याच्यामध्ये, कोणता स्टेटमेंट वाईज प्रश्न आहे. आणि असं काही ऍक्च्युअली युपीएससीला आलेला पॅसेज, एमपीएससीला पण असे अनेक पॅसेज आलेले आहेत. ओके, सो म्हणून हे लक्षात ठेवा. आणि हे असे प्रश्न आहेत, हार्डली 50 प्रश्न असतात कशामध्ये, पॅसेजचे. त्यापैकी हार्डली 5-7 प्रश्न असे असतात ते लॉजिकल असतात. म्हणजे असा आता हा प्रश्न हा कसा होता, लॉजिकल प्रश्न होता, सेंट्रल थीम काय आहे, टायटल काय असणार, हे प्रश्न मेन डिटरमाइन करतात की तुम्ही इन आहात की काय आहात, आउट आहात एक्झामिनेशन्समध्ये, बरोबर आहे. बाकी तर प्रत्येक जण सोडवतं, पण प्रत्येक जणाला काय, सो इन जनरल जे अचूक विधाने ओळखा, हे तर 90% प्रत्येकाचे काय येतात, बरोबर येतात. सो मेन बघा, ज्या लोकांनी मागची अशी एक्झाम क्लिअर केली आहे, सो 100-200च्या आसपास ज्यांचा स्कोर आहे ते काय इन आहेत. 200च्या बिलो जे लोक आहेत, पण बघा मेजॉरिटी ऑफ द क्राऊड जो आहे तो 180 ते 185 मध्ये अभ्यास करणारा, ज्याची प्री क्लिअर झाली नाही, बरोबर, 185-90 मध्ये. हा जो 20 मार्काचा फरक आहे ना, हा मेन डिफरन्स अशाच प्रश्नामध्ये काय होतो, क्रिएट होतो. सो हे जे प्रश्न तुमचे आता तुम्हाला करेक्ट करता आलेलेच पाहिजेत की इसेन्शियल मॅसेज काय, सेंट्रल थीम काय, टायटल काय, कोणता मुद्दा स्ट्रेंथनिंग ऑफ एन आर्ग्युमेंट आहे, कोणता आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. हे सगळं डिफरन्शिएट करायला शिका कॉम्प्रिहेन्शन करत असताना, ठीक आहे. हां, मग आता बघा, सो क्वेश्चन नंबर 51, नाउ विल स्टार्ट द मॅथ्स अँड रिजनिंग पार्ट. हां, ठीक आहे, लेक्चर नंतर विचारतो. 51, एकासारखे एक 6 कागद आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, टेबलावरती ते ठेवलेले आहेत. मग आता आपल्याला ते पलटवायचे, पण एकासोबत आपण काय पलटवू शकतो, 4च कागद एकासोबत आपण पलटवू शकतो. ओके, मग आता इन जनरल आता बघा, असे मी ते तुम्हाला 6 कागद आहेत, त्याच्या वरच्या भागावर काय काय एक एक दिलेलं आहे त्यामध्ये. मग यातनं आपण काय केलं, पहिला ट्राय, चला विश्लेषण काढा प्रत्येक जण. फर्स्ट ट्राय, त्यामध्ये आपण पहिले 2-4 पलटवू, तर ते काय होतील, 2 होतील. नंतरचे 2 असेच राहतील. नंतर मी काय म्हटलं की सेकंड ट्रायमध्ये आपण 4 पलटवायचे ना आपल्याला. मग 4 पलटवायचे, तर आता आपण कोणती 4 पलटवू शकतो त्यामध्ये, लक्षात आलं का तुम्हाला, फक्त 4 पलटवले पाहिजे. तर हे काय केलं आपण, हे बघा, हे 3 आणि हे 4 हा असा पलटवले. हे सो 2चा काय झाले, 1 आणि 1, आणि या 1चा हा काय झाला, 2. लक्षात आलं का तुम्हाला, या 1चा काय झाला, 2. ओके, हां, मग आता आणखी आपण काय घेतलं, थर्ड ट्राय. आपल्याला 2, आपला उद्देश काय की 2 करायचे आहेत आपल्याला मिनिमम चान्समध्ये. मग हे 3चे 1 घ्या आणि हा चौथा 1 घ्या, या चौघांना पलटवा पुन्हा, काय येतं, 2 आणि 2. सो हाऊ मेनी ट्रायज, 3 ट्रायमध्ये. ओके, सो किती ट्रायमध्ये चेंज होतात, त्याच्यामध्ये 3 ट्रायमध्ये तुमचे चेंज होतात. ओके, हां, नेक्स्ट अगेन सेकंड ऑल्सो इंटरेस्टिंग. मी तर म्हणेल 51 आणि 52 जे आहे. ओके, हे प्रश्न सरळ काय करा, सो 51-52 जर का तुम्ही बघितले तर ह्याला एंडला सोडवायचे तुम्हाला, ठीक आहे ना. सो असे इथे गुंतवून जाऊ नका जास्त. अगेन हा काय म्हणतो बघा, ए आणि बी अशी ही रेष हे आहे. मग आपल्याला काहीतरी चिन्ह मार्क करायचे. हा 1 मीटर नंतर काय, 1 चिन्ह, 1 सेंटीमीटर नंतर 1 चिन्ह, त्यानंतर काय 2 सेंटीमीटर नंतर काय 1 चिन्ह, त्याच्या आणखी 3 सेंटीमीटर नंतर काय 1 चिन्ह. अशी पूर्ण किती सेंटीमीटरची आहे, 36 सेंटीमीटरची. किती सेंटीमीटरची आहे, 36. तर असं तुम्ही चिन्ह मांडत जाल तर बघा 1, 2, 3, 4, 5 अशी टोटल जेव्हा तुम्ही ऍड करा, कारण 3 नंतर बघा आता हे पूर्ण डिस्टन्स किती होणार, 6 होईल ना. 1 अधिक 2 3 आणि 3 आणि 3 काय, कारण याच्यानंतर हे 3 आहे. हे असं 1 आणि हा 2 असा नाही आहे, हा 1 इथे आला 1. मग 1च्या नंतर 2 आहे तो म्हणता, कारण पहिल्याच्या नंतर 2 नंतर दुसऱ्याच्या 3 नंतर काय तिसरा. आता 3 आणि 2 म्हणजे इथे किती जातील, सॉरी 5 होतील. अगेन 5 नंतर आणखी 4 म्हणजे किती होतील, 10. असं जर का तुम्ही करत गेले तर जेव्हा पण तुम्ही 8वं चिन्ह टाकणार, ते शेवटी काय येणार 8वं चिन्ह येईल, तेव्हा पूर्ण 36 सेंटीमीटर काय होतील तुमचे कव्हर होतील. ओके, कळलं का तुम्हाला. इथे बघा, इथनं अशी रेष आहे, इथे 1 सेंटीमीटर आहे, तुम्ही पहिली रेष टाकली. नंतर याच्या 2 सेंटीमीटर म्हणजे काय, इथे 3 वरती येईल. याच्या 3 सेंटीमीटर म्हणजे इथे किती होतील 5. 5च्या नंतर आणखी काय 4. ओके, सॉरी इथे 9 येईल. हां, अगेन 9 आणि काय, सॉरी 1 2 3, सॉरी हे इथे 5 नाही येणार, 6 येईल ना, सॉरी 5 नाही येणार, इथे 6 सेंटीमीटर. कारण इथे बघा इथेच 3 सेंटीमीटर झालेत ना. याच्या 3 नंतर म्हणजे किती 6, याच्या 4 नंतर म्हणजे किती सेंटीमीटर होईल 10, याच्या 5 नंतर 5 सेंटीमीटर नंतर म्हणजे हा किती होईल 15. अगेन याच्या 6 नंतर म्हणजे किती होणार 21. अगेन 7 नंतर म्हणजे किती होणार 28 आणि 8 नंतर म्हणजे किती होणार 36. मग अशी चिन्ह किती होतात 8. पण त्यांनी म्हटलं की अंतिम चिन्ह आपल्याला घ्यायचं नाही. अंतिम कडेला आपण चिन्ह मारू शकतो का, नाही. बघा त्यांनी काय विचारलं, अंतिम चिन्हांना गळाय धरले नाही. तर 8च्या जागी प्रत्येक साईडने किती चिन्ह होतील 7. आणि मग इकडनं तुम्ही जेव्हा रिवर्स जाणार, इकडनं 1, इकडनं 2, इकडनं 3 असं तुम्ही जेव्हा रिवर्स जाणार याच्यामध्ये, सो इथे सुद्धा किती होतील 8. तर ते पण 8 नव्हता, ते किती होतील
आणखी 7 होतील. आता 7 आणि 7 किती चिन्ह होतील 14. म्हणजे लक्षात घ्या ना, आता बी तुम्ही एनं बीला केलं तर बीनं एला जा ना, मग बीने एला जाताना पुन्हा इथे 1 सेंटीमीटर. मग आता समजा आपण रिव्हर्स ऑर्डरने जाऊ तर 1 गेला तर इथे किती येतील 35. समजा 1 इकडे रिव्हर्स या ना तुम्ही 1 आपण उलट जर गेलो तर या एका स्टेटचा आपण करूयात. आणखी यांनी आणखी 2 सेंटीमीटर गेलं 35 ने 2 गेले किती राहिले 33. ओके, मग अगेन त्यातने 3 वजा केले तर किती होणार 30. त्यातनं 4 वजा करा किती होणार 26. ओके, सो अशा प्रकारे त्यामध्ये. ओके हां, तो मग आता अशा प्रकारे तुम्ही जर याच्यामध्ये गेलात हां तर मग इथे आता 26 आहे. 26 मधनं 5 वजा करा राहतात किती 21 आणि 21 मधनं आणखी 6 वजा करा राहतात किती 15. तर हा 15 आणि 21 हे जे दोन चिन्ह आहेत हे दोन्ही साईडनी कॉमन येतील. तुम्ही कॅल्क्युलेट करा त्याच्यामध्ये राईट ऑर्डरने जा, समोरून एंडला जा आणि एंडनं मागे जा. तर हे जे दोन चिन्ह आहेत हे दोन चिन्ह 15 आणि 21 हे या साईडनी पण येतात आणि मागच्यानी तुम्ही आता बघा हे इथे मोजले तर इकडनं जर तुम्ही घेतलं तर इकडनं 1 मग इकडनं आणखी 2 म्हणजे काय 3 असं दोन्ही साईडने तुम्हाला घ्यावं लागेल ना. तर 15 आणि 21 हे दोन चिन्ह कॉमन येतात. तर 14 मधनं आणखी हे जे दोन चिन्ह कॉमन आहेत 15 आणि 21 याची दोन चिन्ह आहेत ही आता आणखी वजा होतील तर राहणार किती 12 चिन्हे. मग तुम्ही त्याला किती चिन्ह मार्क करू शकता 12 चिन्हे आपण अशी मार्क करू शकतो. कळलं. सो 52चं उत्तर काय येणार 2. कोणी सॉल्व केलं होतं. ओके, देन 53 एका बागेची लांबी 40% वाढवतो आणि रुंदी 20% कमी करतो. सक्सेसिव्ह चेंज अगेन. तो बघा सो नेहमी लक्षात ठेवायचं क्षेत्रफळातील बदल आहे. ओके, सो ए म्हणजे 40%, बी म्हणजे काय तुम्हाला असे पगार येतात 2 वेळा चेंज होतो. एक तर तुम्ही असं पण करू शकता त्याच्यामध्ये की आता समजा त्याची बागेची लांबी आहे सो लेंथ काय आता एरिया म्हणजे काय लेंथ मल्टिप्लाइड बाय व्हॉट ब्रेथ. मग लेंथ काय 40% वाढली म्हणजे काय 1 गुणिले काय 140 भागिले काय 100 आणि ब्रेथ म्हणजे काय 20% कमी केली म्हणजे काय 80 भागिले काय 100. आता ही जी नवीन लेंथ ब्रेथ आली याचं काय करा कंपॅरिझन करा. पण याच्यापेक्षा मी बेटर तुम्हाला एक आणखी मेथड देतो दॅट इज नोन एज मेथड ऑफ सक्सेसिव्ह चेंज. फार पुस्तकांमध्ये कॉमन आहे दिलेली. ओके, सो जेव्हा एका व्यक्तीचा पगार इतक्या टक्क्याने वाढतो नंतर इतक्या टक्क्याने कमी होतो तेव्हा किंवा मागच्या दिवसाला आपण ते बघितलं होतं हॉलची तो हे जे आहे घनफळ ते काय होतं कमी होतं वगैरे ते जे उदाहरणं सगळे सक्सेसिव्ह चेंजचे असतात. मग ए पहिला पकडायचा काय पहिला चेंज म्हणजे ए आणि दुसरा चेंज म्हणजे काय बी. तर इथे 40% एक वाढ होते आणि 20% काय होते घट होते. सो ऑलवेज सक्सेसिव्ह चेंज म्हणजे काय ए प्लस बी प्लस ए बी बाय 100. ए प्लस बी प्लस ए बी बाय 100 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा खूप ठिकाणी तुम्हाला कामात येईल. सो ए म्हणजे 40 करा बी म्हणजे काय वजा 20 आणि अधिक वजा 40 गुणिले वजा 20 वजा होईल भागिले काय 100. सो आन्सर विल बी व्हॉट 12%. बरोबर ना. सो किती होतात 12%. ओके, सो 12% क्षेत्रफळातील बदल किती टक्के होतो म्हणून क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याची वाढ होईल 12%ची वाढ होईल. सो म्हणून उत्तर काय तुझं पर्याय क्रमांक 2. हां, अगेन नेक्स्ट 54. सो असं काही मार्क नका करू ना नफा ना तोटा. आपण चौथ्या वर्गाची परीक्षा नाही देऊन राहिलो तिथे. ओके, सो 10%ची एकाच्या काय होतं नफा होऊन राहिला 10% तोटा होतं काय नफा ना तोटा इतका कोणी एक्झाम IMPC देणार का असा प्रश्न. सो सरळ आहे. सो इन जनरल अगेन हा पण एक सक्सेसिव्ह चेंजवरती डिपेंडेंट आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पण असं करू शकता. सो समजा बघा सरळ आहे दोन वस्तू तुम्ही त्या काय म्हणतो समान किंमत आपण पकडूयात एक वस्तू 100 दोन वस्तू 100 रुपयाला तुम्ही विकल्यात. ठीक आहे, मग एक वस्तू ही 100 रुपयाला विकली तर एका वस्तूवरती तुम्हाला 10% काय झाला नफा झाला आणि एकावरती 10% काय झाला तोटा झाला. तर इन जनरल का जर तुम्ही इथे दोन वस्तू समान किमतीला विकलेल्या आहेत मग याच्यावरती तुम्हाला जर 10% तोटा झालेला आहे तर मग म्हणजेच याची जी काय आहे ही काय सेलिंग प्राइस आहे. सो सेलिंग प्राइस म्हणा CP. सो कॉस्ट प्राइस इज नथिंग बट व्हॉट. सो जी सेलिंग प्राइस असते SP मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय व्हॉट. सो 100 प्लस प्रॉफिट. सो पहिल्या याच्यामध्ये किती प्रॉफिट झाला तुम्हाला 10%. बरोबर ना. सो 10% प्रॉफिट झाला आहे तुम्हाला. हां, सो म्हणजेच काय SP भागिले काय 110. ओके, सो 110 म्हणजे SP काय 100 गुणिले 100 भागिले काय 110. ओके, हा मग 0 0 कॅन्सल आउट. ओके, सो हे किती होणार 1000 भागिले काय 11. सो दॅट इज व्हॉट 1000 भागिले 11 ही याची CP येते आणि दुसऱ्याची ती आणखी CP येते. तर अशा प्रकारे तुम्ही दोन वस्तू काय समान किमतीला विकतात मग त्यातनं एका याच्यामध्ये तुम्ही किती नफा घेणार किंवा काय किती तोटा घेणार. मग आता अशाने CP काढून तुम्हाला थोडं एक्झाम्पल काय होतं अवघड जातं. यापेक्षा सरळ मी तुम्हाला सांगतो की अगेन या इथे पण तुम्ही यूज करू शकता काय सक्सेसिव्ह चेंज नफा आणि तोट्याच्या एक्झाम्पलमध्ये A प्लस B प्लस AB बाय व्हॉट 100. ओके, सो मग अगेन ए म्हणजे एकावरती 10% नफा आहे आणि दुसऱ्यावरती 10% काय तोटा आहे. एकावरती काय 10% काय नफा आहे आणि दुसऱ्यावरती 10% काय तोटा आहे. मग या अशा केसमध्ये एकावरती 10% नफा आणि तोटा आहे अगेन यूज द A प्लस B प्लस AB बाय 100. तिथे अधिक 10 वजा 10 काय होतील कॅन्सल. पण अधिक गुणिले वजा म्हणजे काय वजा 10 गुणिले 10 भागिले काय 100. ओके, सो म्हणजेच काय होणार इथे वजा 1%. सो वजा 1% काय होईल तुम्हाला तोटा होईल. किंवा सिंपल सेन्समध्ये लक्षात ठेवा की जेव्हा नफा आणि तोटा
ह्या दोन्ही गोष्टी सेम असतात. किंवा सिंपल सेन्समध्ये याच्या आधीचे एक्झाम्पल नाव समजा, त्या माडीने 40% काय केलं असतं, लांबी वाढवली असती, 40%नेच जर रुंदी कमी केली असती, तर त्या केसमध्ये किंवा एखाद्या वस्तूची किंमत आपण 10% वाढवतो, 10% कमी करतो, जितक्याचा बदल दोन्ही केसमध्ये बदल काय असेल, समान असेल, तेव्हा आर स्क्वेअर, आर म्हणजे बदल, आर स्क्वेअर भागिले 100%नी त्या वस्तूची किंमत नेहमी कमीच होते. आर स्क्वेअर भागिले 100, आर म्हणजे काय, टक्क्याचा चेंज, आर इथे काय आला 10%, सो 10%चा चेंज, तर 10चा वर्ग म्हणजे काय, 100 भागिले 100 म्हणजे किती, 100 भागिले 100 म्हणजे शून्य नाही होत, किती होतात 1. सो 1% नेहमी काय होणार, तोटाच राहील त्याला. आणि नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा बिझनेसमध्ये दोन वस्तू समान किमतीमध्ये आपण विकतो, दोन वस्तू काय विकतो, समान किमतीमध्ये विकतो, एकावरती नफा आणि दुसऱ्यावरती समान नफा आणि समान तोटा होते, तेव्हा तुम्हाला तोटाच होणार, तेव्हा नफा होऊ शकत नाही. आणि किती टक्क्यांचा, आर स्क्वेअर भागिले 100%. म्हणजे 20%ने एखादी वस्तूची किंमत विकली आणि 20%ने दोन्ही वस्तू समान किमतीला विकते, एकावरती 20% नफा आहे, दुसऱ्यावरती 20% काय तोटा आहे. सो 20चा वर्ग म्हणजे किती, 400, 400 भागिले 100 म्हणजे किती, 4% तुम्हाला तोटाच होणार. ओके, सो 4% तुम्हाला काय होईल, तोटाच होईल. 30 एखाद्या वस्तूची किंमत 30% नफा 30% तोटा, 30चा वर्ग किती 900, 900 भागिले 100 9%, 9% तुम्हाला काय होणार, तोटाच होणार. ओके, सो अगेन हे लक्षात ठेवायचं, आर स्क्वेअर भागिले 100 आणि अशा बिझनेसमध्ये नेहमी तोटाच होईल. ओके, हां, नेक्स्ट 55 सांगितलं होतं तुम्हाला टाकणार असा उदाहरण नेक्स्ट टेस्टमध्ये. ओके, सो किती लोकांना सोडवता आलं. ओके, हां, सो इन जनरल याच्यामध्ये काय, सो एकदम सिंपल आहे, काय नाही, फक्त मी तुम्हाला नेहमी सांगतोय की हे फॉर्म्युले बिरमुले किंवा शॉर्ट ट्रिका वगैरे म्हणजे काही सीसॅट नाही आहे, तुम्हाला मी नेहमी सांगतो. फक्त तुम्ही विचार करा, आयोग अशी उदाहरणं टाकतो एक्झाममध्ये आलेले, कंबाईनमध्ये सुद्धा आलं, राज्यसेवेत पण आलं. म्हणजे मी थोडं पॅटर्न फक्त चेंज केला, मागच्या वेळेस जसा आयोगाचा पॅटर्न होता 2019चा तसा टाकला होता, यांना फक्त त्यात एक ॲड केलं यामध्ये. सो तुम्हाला आता प्रश्न येऊ शकतो की म्हणजे असे प्रश्न येतात की असं पण एक प्रश्न आलेला आहे की 2 ट्रेन येत आहेत, एक फुलपाखरू हे या ट्रेनवर उडतं, त्या ट्रेनवरती जातं, मग त्या ट्रेनवर येतं, इकडनं येतं, असे पण उदाहरणं आलेले आहेत त्यामध्ये. सो हे सगळे सेम याचे आहेत. बघा, सिंपल सेन्समध्ये हा असा ही आहे, हे 2 मोटर स्वार आहेत, हे एकमेकांकडे येतात. मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, ते अपोजिटकडे गेलेत, इथे एकमेकांच्या दिशेला ते येऊन राहिलेत, बरोबर आहे. यांच्यामधलं अंतर जे आहे ते डिस्टन्स आहे 100 किलोमीटर, याची स्पीड 40 आहे आणि याची पण काय 40 आहे, बरोबर आहे. जेव्हा 2 वस्तू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात तेव्हा त्यांच्या गतींची काय होते, बेरीज होते. सो 40 आणि 40, सो त्यांची स्पीड सापेक्ष गती किती होणार, 80. आता ते एकमेकांना भेटतील म्हणजे काय, आता इथे माशी इशू काय होतं की आपण ते माशीचं उदाहरण तर माशीवरती कॉन्सन्ट्रेट करतो, माशीवरती कॉन्सन्ट्रेट करण्याची गरजच नाही तुम्हाला. ओके, सो मेनली मुद्दा काय आहे की हे दोघं एकमेकाला भेटतील केव्हा, तोपर्यंत ती उडत राहणार, ती याच्यानं येईल याच्याकडे जाईल, याच्यानं याच्याकडे येईल, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ती हे करत राहील. पण ती ट्रॅव्हल करते, असं म्हणू शकता आपण एकदा इकडे गेली तर याचं अंतर किती, तिकडे तिकडे गेले. सरळ करायचं की हे दोघं एकमेकाला भेटणार कधी, यांची गती किती झाली 100 आणि यांचं अंतर किती होतं, सो गती किती आहे 80, अंतर किती होतं 100. तो मग यांना दोघांना भेटायला वेळ किती लागणार, टाइम. सो वेळ म्हणजे काय, अंतर भागिले काय वेग, सो म्हणजेच काय 4/5 तास, 5/4 तास. सो 5/4 ना, सो 20/100, सो 5/4 तास इतका काय लागणार त्यांना, टाइम लागणार, बरोबर आहे ना. हां, मग आता टाइम लागणार आणि तितक्या वेळात ती काय होत राहणार, फिरत राहणार, सिंपल आहे. मग तिची स्पीड किती आहे 60 आणि मग तिचं अंतर कापलेलं अंतर डिस्टन्स म्हणजे काय, सो स्पीड आणि मल्टिप्लाय बाय टाइम, टाइम म्हणजे काय 5/4 झालं, 15 काय 75. करेक्ट आहे. ते जितक्या वेळ ते बेकेला भेटतील तितक्या अंतरामध्ये ती चालवणार, तर ती तितक्या वेळामध्ये ती फिरतात, त्यांना भेटायला तितक्या वेळा तितक्या ती ट्रॅव्हल करते. इझी एक्झाम्पल कम्प्लिटली. ओके, टाइम स्पीड आणि डिस्टन्सेसवरती दरवर्षी आयोग 2 ते 3 प्रश्न काय होते, मागचे 3 प्रश्न होते, दरवर्षी 1 ते 2 प्रश्न असतातच. आणि फक्त टाइम स्पीड डिस्टन्स आपण घाबरतो कारण आपल्याला सवय काय असते फॉर्म्युले पाठ करण्याची. सो लॉजिकलचा पार्ट आहे, अनेकच मुद्दा आहे. 90% 90 काय 99% ऑफ द एक्झाम्पल एकाच गोष्टीवरती सुद्धा. अंतर म्हणजे काय, वेग गुणिले वेळ, हे लक्षात ठेवायचं. वेळ म्हणजे काय, अंतर भागिले वेग, वेग म्हणजे काय, अंतर भागिले वेळ. ठीक आहे. हां, 56 3 6 8 56 10 9. अरे याच्यामध्ये काय केलंय मी एन, सो जसं पहिल्या याच्यामध्ये काय 3 आहे, सो पहिल्या याच्यामध्ये बघा इथे 3 आहे, सो 3 वजा 1 म्हणजे काय 2, 3 दुनी काय होतात 6, 8 वजा 1 7 56, 10 वजा 9 90, 2 वजा 1 1 म्हणजेच काय, सो 2 गुणिले 1 यांचा सगळ्यांचा काय गुणाकार आहे, 1 गुणिले 0 म्हणजे काय 0. तर किती गुणिले वजा त्याची संख्या म्हणजे किती 20. सो 5 गुणिले काय 4 म्हणजे काय 20. मग इथे 4 मांडायचं की 5, अरे पण जी पहिली संख्या आहे 10 आपण मांडले नाही तर त्याच्या आधीचा 9 घेतला, 8 मांडले त्याच्या आधीचा 7 घेतला, तर इथे काय येणार 5 येणार. 5 आणि त्याच्या आधीची संख्या म्हणजेच काय 4, यांचा गुणाकार काय 20. सो उत्तर काय पर्याय क्रमांक
3. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढे दिलेले माहिती काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. $A म्हणजे ए ही बीची काय आई आहे. A म्हणजे ए हे बीचे काय वडील आहेत. A@B म्हणजे हा बीचा पती आहे असं काय दिलेलं आहे. सो P@Q$M. सो P@Q म्हणजेच काय P हा Qचा काय आहे पती आहे. म्हणजे Q ही त्याची काय झाली पत्नी. $M म्हणजेच काय Q ही M ची काय आहे आई आहे. सो Q ही M ची काय झाली आई झाली. आणि M#T. सो M#T म्हणजे काय M हे वडील आहेत कोणाचे टीचे. मग आता काय मेन्शन केलं आहे त्यांना. सो पीचे टीशी नाते पी टीचा कोण लागतो वडिलांचा वडील. वडिलांचा वडील म्हणजेच काय आजोबा. सूत्र पर्याय क्रमांक 3. 58. आता बाकीच्या याच्यापेक्षा म्हणजे आता थोडा आजचा पेपर हे होता ना म्हणजे लेंथ कमी होती याच्या पेपरमध्ये. तर अशा केसमध्ये तुम्हाला वेळ उरायला पाहिजे असता या टाईपच्या पझल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके तर तुम्हाला मी डिटेल ही RS अग्रवालमध्ये घेतलेली पझल आहे. सो RS अग्रवालमध्ये प्लस मी पूर्ण कॉपी केलेली पझल आहे ही एका बँकिंग परीक्षेमध्ये किंवा कोणतरी MBA एंट्रन्समध्ये आलेली होती खूप आधी आली होती. ओके BKTRKHD हे एका 3 TS स्लीपर बर्थ या डब्यातून प्रवास करत आहेत. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा वेगळा आहे. इंजिनियर डॉक्टर आर्किटेक्ट वकील पत्रकार पॅथॉलॉजिस्ट क्रमाने असेलच असं नाही. या मिळून 2 लोअर बर्थ आहेत 3 मिडल बर्थ आहेत 2 अप्पर बर्थ आहेत. बी हा इंजिनियर आहे आणि तो अप्पर बर्थवर नाही. अप्परवर नाही म्हणजे काय तो लोअरवर आहे किंवा काय मिडलवर आहे बरोबर आहे ना. सो लोअरवर आहे किंवा काय मिडलवर आहे. आर्किटेक्ट अन्य एकच नाही. आर्किटेक्ट ही अन्य एकच व्यक्ती आहे ज्याच्याकडे बी सारखाच बर्थ आहे. ओके सो बी सारखाच बर्थ आहे. ओके मग बीला लोअर किंवा काय पाहिजे होता मिडल पाहिजे होता बरोबर ना. सो लोअर किंवा काय मिडल पाहिजे होता. मग आता इन जनरल याचा अर्थच काय आहे की आता बघा तो कोणत्या बर्थवरती असेल. सो बी लोअर. आता बघा ना कारण मिडल बर्थ किती आहेत लक्षात घ्या. पहिला मुद्दा मिडल बर्थ किती आहेत 3 आहेत. पण हा काय म्हणतो की आर्किटेक्टला जो बर्थ आहे तसाच बर्थ कोणाला आहे बीला आहे आणि असे 2च व्यक्ती आहेत. म्हणजेच मग काय त्यांच्या दोघांकडे बी कडे आणि आर्किटेक्ट कडे जे आहे सो बी म्हणजे इंजिनियर कडे बरोबर ना. सो इंजिनियर कडे आणि आर्किटेक्ट कडे इन जनरल एकतर लोअर बर्थ किंवा अप्पर बर्थ यात 2 असू शकतात कारण मिडल बर्थ असू शकत नाही. त्यात तो म्हणतो की बी कडे अप्पर बर्थ नाही म्हणजे त्यांना एकच उरतं तो म्हणजे काय लोअर बर्थ. तर इंजिनियर बी म्हणजे बी इंजिनियर लोअर हे पण आलं आणि आर्किटेक्ट जो कोणी येईल त्याला पण कोणता आला लोअर बर्थ आला. लक्षात आलं तुम्हाला. M आणि H हे मिडल बर्थवर आहेत. ओके मी तिथे विशेषणामध्ये बघा तुमच्या विशेषणात पूर्ण विशेषण तुम्हाला डिटेल दिलेलं आहे त्याचा. अप्पर बर्थ 2 व्यक्तीकडे लोअर बर्थ 2 व्यक्तीकडे मिडल बर्थ 3 व्यक्तींकडे. इंजिनियर बी आणि आर्किटेक्ट या अन्य व्यक्तीकडे समान बर्थ आहेत. इंजिनियर अप्पर बर्थ नाही म्हणजेच इंजिनियर आर्किटेक्ट हे कोच्यावरती आहेत लोअर बर्थवरती आहेत. ठीक आहे. M आणि H ही मिडल बर्थवर नाहीत आणि त्यांचे व्यवसाय अनुक्रमे पॅथॉलॉजिस्ट व वकील आहेत. ओके सो M व H हे काय सो इंजिनियर मिडल बर्थवर नाहीत आणि त्यांचे व्यवसाय काय म्हणजेच पॅथॉलॉजिस्ट व वकील हे अप्पर बर्थवर आहेत आणि डॉक्टर फार्मासिस्ट आणि पत्रकार हे कशावरती आहेत. मग राहिलेले 3 कशावरती येतील मिडल बर्थवरती. अरे बाकीचे दुसऱ्या बर्थवरती आले तर मग उरलेले काय आपल्याकडे 3च प्रकारचे बर्थ आहेत ना. ओके टी हा फार्मासिस्ट आहे. दी पत्रकार आहे किंवा पत्रकार किंवा आर्किटेक्ट नाही आहे. याचा अर्थ डी काय आहे डॉक्टर आहे. डॉक्टर अशा प्रकारे तुम्हाला मी विश्लेषण दिलेलं आहे त्यामध्ये ते फ्रेम करा. हे पण मी बाकीच्या टेस्टमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही पझल स्किप केलेली तरी चालेल पण मला वाटतं की या पेपरमध्ये तुम्ही ही एकदम पण अवघड पझल नव्हती. ठीक आहे याला पण शेवटी प्रायोरिटी स्टार्टिंगला सोडवायचं नाही. 51, 52 आणि हा प्रश्न एकदम एंडलाच ठेवायचा तुमच्या प्रायोरिटीमध्ये. स्टार्टिंगला सोडू नका पण अशी एखाद्या वेळेस तुम्ही रिस्क घेऊ शकता कारण ही थोडी सुटण्यासारखी होती म्हणजे याच्यामध्ये. अगेन नेक्स्ट बघा 59 $A म्हणजे जेव्हा म्हणजेच काय A²B जर बी काय सम आहे मग त्यांनी काय सगळे हे दिलेले आहेत त्यामध्ये. मग आपल्याकडे काय दिलेलं आहे त्यांनी $3 काय डॉलर नाही ट्रायंगल. ओके 3 ट्रायंगल 5 ट्रायंगल 6 ट्रायंगल काय 7 भागिले 3 ट्रायंगल 6 अगेन ट्रायंगल 5 ट्रायंगल काय 7. मग आता इथे लक्षात घ्या की इथे बघा पहिल्या याच्यामध्ये 3 आणि 5 याच्यामध्ये आपल्याला तो काय पहिले तर आपल्याला हे सोडवावं लागेल. हे डायरेक्ट थोडी सोडू शकतो आपण ट्रायंगल. पहिले 2 ट्रायंगल सोडवा. यात ए आणि बी दोन्ही काय आहेत विषम आहेत आणि जेव्हा दोन्ही विषम असतात तेव्हा दोघांचा काय बघा काय होतो वर्ग होतो. दोघांचा काय होतो वर्ग होतो. मग वर्ग होतो ना. मग वर्ग म्हणजे काय 3. आता इथे बघा अशा टाईपचे एक्झाम्पल दुसरी लक्षात ठेवायचं 3 × 3 म्हणजे 9 नका मांडत बसू. ओके सो काय नाही केलं मग याचा 3चा वर्ग आणि 5चा वर्ग तर 3 त्रिक काय 9 आणि 5चा वर्ग म्हणजे किती. अगेन आपल्याला पुन्हा ते डिवायजन करायचंच आहे. अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये कधी पण आकडेवारीमध्ये आकडे थोडं स्टार्टिंगला करायची नाही ती फक्त एंडला करायची. ओके सो मॅथ्समध्ये इतर कोणताही काळकाम असेल काय पण असेल तर लक्षात ठेवायचं प्रश्नामध्ये डायरेक्ट आकडेवारी कधी स्टार्टिंगमध्ये
करून टाकायची नाही, त्याला भागिलेच द्यायचं, ते जास्त बेटर असतं आपल्याला आकडेवारी करताना. मग म्हणून इथे काय होणार 2 वेळा 3 आणि 2 वेळा काय 5. आता 6 आणि 7 इथे बघा या दोघांमध्ये ट्रायंगल आहे, इथे बी हा विषम आहे, फक्त बी आहे विषम, फक्त बी काय आहे विषम आहे. जेव्हा बी विषम असतो तेव्हा काय असतो ए बीचा काय वर्ग म्हणजे सेकंड टर्मचा काय वर्ग आणि पहिली टर्म तशीच म्हणजे 6 अशीच राहणार आणि 7चा काय होणार वर्ग होणार. लक्षात आलं का तुम्हाला. देन $3.06 दुसरी संख्या काय बी काय आहे सम आहे आणि ए काय आहे विषम आहे बरोबर. सो बी काय आहे सम. मग आता बी ही सम झाली ना त्याच्यामध्ये बरोबर आहे. मग तेव्हा काय करतो आपण ए स्क्वेअर बी म्हणजे पहिली जी संख्या आहे 3 तिचा काय वर्ग आणि त्यानंतर काय 6. कळलं तुम्हाला. नेक्स्ट बघा काय 5 7 दोन्ही काय आहेत विषम, दोन्ही विषम असेल तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर बरोबर आहे की नाही म्हणजे 5चा वर्ग आणि काय 7चा वर्ग. आता अगेन या दोघांच्या मध्ये पण काय येतो ट्रायंगल आहे. आता या दोघांच्या मध्ये पण काय आहे ट्रायंगल आहे ठीक आहे. आता हे सोडून झालं नाही आपल्याला, आता आपल्याला दोन्ही पण सोडावं लागतील ना. मग आता हे लक्षात ठेवा की याच्या इथे काय 9 आणि एकक स्थानी आता कोणत्या संख्येला 5 ने गुणले एकच स्थानी काय येतं 5 येतं. एक स्थानी 5 म्हणजे ही संख्या काय असेल विषमच असेल. ही काय असेल अरे एकक स्थानी 5 म्हणजे ती संख्या काय येणार विषमच येणार. हां 7 7 49 7 7 काय 49 एकक स्थानी 9 येतं नमसक काय 54 ही संख्या काय असेल सम जी काय येईल कॅल्क्युलेट सम. अगेन इथे एक गुणिले 5 आहे एकक स्थानी 5 आहे म्हणजे ही संख्या काय असेल विषम आणि 2 3 आहेत आणि इकडे काय 6 सो 9 54 सो ही काय होणार सम. मग आता आणखी बघा सो दुसरी संख्या बी इथे काय सम असेल तर बी सम असेल तेव्हा काय होतं जेव्हा बी सम असतं तेव्हा पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे ही जी आता याच्यासाठी ही पहिली संख्या झाली ही दुसरी झाली ना. सो या सगळ्याचा वर्ग करा म्हणजे 2 वेळा 3 2 वेळा 5 अगेन 2 वेळा 3 गुणिले 2 वेळा 5 करेक्ट. लक्षात आलं तुम्हाला. हां अगेन 6 आणि 7 ओके इथे 3 वेळा झाले 2 वेळा 5 करा. हां अगेन 6 7 सो 6 7 7 ती संख्या तशीच लिहिणार आपण कारण बी तशीच आहे. अगेन इथेही सम आहे दुसरी विषम आहे, दुसरी विषम असते तर काय होतं बी विषम असेल ए बी स्क्वेअर. सो या दोन संख्या याचा स्क्वेअर होईल आणि ही संख्या. मग आता याला कट करा बघा हे डायरेक्ट कट होतात 2 3 आणि हे 2 3 कॅन्सल आउट झालेत. हे 2 5 आणि 2 5 काय झालेत कॅन्सल आउट. हा 6 कॅन्सल आउट. हे 2 7 हे 2 7 कॅन्सल आउट झाले. हे 2 5 हे 2 5 कॅन्सल झाले. उरतं काय 3 3 9 7 7 काय 49. सो 9 बाय काय 49 ओके. थोडा वेळ जाऊ शकतो फक्त याच्यामध्ये ओके. सो 60 60 दोन टाईप प्रकारच्या स्टील आहेत. आता हे मिश्रणेचं अप्लिकेशन आहे ओके. मिश्रणेसारखं एकदम सोपं नाही ते की ह्या 10 रुपयाला राईस आहे तो 15ला मिक्स करा काय मिक्सिंग होईल. सो इथे काय आहे त्याच्यामध्ये सो 2 प्रकारच्या स्टेनलेस स्टील आहेत त्याच्यामध्ये क्रोमियम आणि स्टीलचं प्रमाण आहे ओके. सो 2:11 म्हणजे त्या स्टीलमध्ये ऑलरेडी आपल्याला ते प्रमाण असं दिलेलं नसतं. आपल्याला काय होतं की याचं इतकं याच्यात इतकं याच्यात ऑलरेडी प्रमाणामध्ये आहेत. मग आता आपण दोन्ही याच्यामध्ये एकच गोष्टी प्रमाणित करू शकत नाहीत. मग आपल्याला 2 गोष्टीचं प्रमाण काय करावं लागेल एकत्रित करावं लागेल त्यामध्ये बरोबर आहे. हां मग आता तुम्ही जर 2/13 घेतलं आता बघा याचं रेशो काय 2:11 आहे. याचं काय आहे 5:21 काय 21 आहे. मग आता आपण क्रोमियम मोजूयात पण इथे तुम्ही 2/11 नाही लिहू शकत कारण 11 कोणाचं प्रमाण आहे स्टेनलेस स्टीलचं आहे. सो त्यामध्ये क्रोमियम किती आहे सो स्टीलचं प्रमाण आहे ना ते सेकंड कोणतं एक कम्पेअर करा तुम्ही स्टील पण कम्पेअर करू शकता त्यामध्ये असं काही फरक पडत नाही तुम्हाला. आणि तर मिक्सिंग तुम्हाला बनवायचं आहे सो 7/32 या रेशोमध्ये तो स्टीलचं प्रमाण 32 झालं पाहिजे आणि क्रोमियमचं किती झालं पाहिजे 7 झालं पाहिजे. पण आता जेव्हा तुम्ही मिक्स केलेले आहेत ते तर समजा आपण क्रोमियमचं प्रमाण कंप्लीट केलं तर 2 पार्ट काय त्याच्यामध्ये सो इट इज 2 पार्ट इज व्हॉट क्रोमियम आणि 11 पार्ट काय स्टील. दोघांचं मिळवलं तर टोटल पार्ट होतं 13 आणि त्या 13 पैकी 2 पार्ट कोणाचे होतील क्रोमियमचे. लक्षात आहे तुम्हाला. नेक्स्ट याचं पार्ट 21 आहे याचं पार्ट 5 आहे तर दोघांचं मिळून काय होणार 26. सो 26 आणि 26चा 5 भाग काय होणार स्टील होणार. अगेन सेम वे आपल्याला 32 आणि 7 करायचं आहे. सो 32 आणि 7 म्हणजे काय 39 आणि याचा 7 पार्ट काय होणार हा होणार. यातनं आता अगेन याचं कंपॅरिझन करा आपली जी मिक्सचरची एलिगेशनची मेथड आहे मिक्सचर एलिगेशन अप्लाय करा. सो यातनं या दोघांचा डिफरन्स येतो हा येतो 178 याचा येतो 139. या दोघांना अगेन तुम्ही क्रॉस केला 39 आणि 78 सो द आन्सर इज व्हॉट 1:2. सो द रेशो इज व्हॉट 1:2. तो उत्तर काय परिक्रमांक 2. सो घरी तुम्ही ट्राय करा त्याला कॅल्क्युलेशनमध्ये सो विल गेट द आन्सर 60. 62 अमोल राजू गोपाळे तिघे मित्र आहेत त्यापैकी एक जण नेहमी खोटा बोलतो एक जण नेहमी खरा बोलतो आणि एक जण एकदा खरा आणि एकदा खोटे बोलतो. यांना प्रश्न विचारला तुमच्यापैकी नेहमी खोटा बोलणारा कोण त्यांना उत्तरे मिळाली. पण आपल्याला प्रश्न काय विचारला नेहमी खरे बोलणारा व्यक्ती शोधा. सो नेहमी खरे बोलणारा व्यक्ती शोधायचा आपल्याला ठीक आहे. मग आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल डिस्कस केलं होतं जेव्हा खरे खोटे बोलतो तर आपण डिस्कशन घेतलं होतं आठवत असेल तुम्हाला. फक्त मी नावं चेंज केली आहे त्याच्यामध्ये ओके. मग आता अजूम करून घ्यायचं मेथड ऑफ अझम्पशन यूज करायचं. समजा नेहमी खरे बोलणारा व्यक्ती कोण आहे
मी अजूम करतो की अमोल काय आहे, समजा नेहमी खरे बोलणारा व्यक्ती आहे, हे आपलं उत्तर आहे. समजा पर्याय क्रमांक 1 अमोल हा नेहमी खरे बोलणारा व्यक्ती आहे. मग अमोलला विचारलं की खोटे बोलणारा कोण आहे, तर अमोलने काय विचारलं, सांगितलं गोपाल. याचा अर्थ गोपाल कोण आहे, नेहमी खोटा बोलतो. गोपाल नेहमी काय बोलतो, खोटा बोलतो. मग जेव्हा गोपालला विचारलं की खोटा बोलणारा व्यक्ती कोणता, गोपाल काय म्हटला, मी. म्हणजे इथे गोपाल खरा बोलला. गोपाल काय बोलला, खरा बोलला. गोपाल खरा बोलू शकतो का, कारण तो खोटा बोलतो. गोपालला विचारलं खोटे बोलणारा कोण, गोपाल हे खोटे बोलणारा, त्यांनी काही दुसऱ्याचं नाव सांगायला पाहिजे असतं. त्यांनी सांगितलंय का, नाही. म्हणजे आपलं अजम्पशन हे काय आहे, चुकीचं आहे. सो मग आपलं अजम्पशन काय होईल, चुकीचं होईल. हां, नेक्स्ट जे आपण अजून करूया की गोपाल हा काय खरे बोलणार आहे. मग गोपालला विचारलं की खोटा बोलणारा कोणता, तो काय म्हणतो, मी खोटा बोलणार आहे. तोच खरे बोलणारा आपण अजून करतो, तोच खोटा बोलणारा होऊ शकेल का, नाही. एकच व्यक्ती कसा होईल यामध्ये. सो अगेन हे काय होतं, रिजेक्ट होतं. तेच राजूला आपण अजून केलं की राजू काय खरे बोलणारा व्यक्ती आहे. मग राजूला विचारलं की खोटा बोलणारा कोण आहे, तर राजूने काय म्हटलं, अमोल हा खोटा बोलणारा आहे. मग राजू झाला खरा बोलणारा, अमोल काय झाला खोटा बोलणारा. मग अमोलला विचारला, आता खोटा बोलणारा कोण आहे, अमोलला विचारला खोटा बोलणारा कोण, तर अमोलने कोणाचं नाव सांगितलं, गोपालचं. म्हणजे अमोल काय बोलला, खोटा बोलला. आणि अमोलकडे हेच अपेक्षित होतं की तो काय बोलला पाहिजे, खोटा बोलला पाहिजे. येस. सो त्याने आपल्याला झालं. हां, मग गोपाल विचारला खरे बोलणारा कोण, सो अमोलला विचारला की खोटे बोलणारा कोणता, म्हणजे सांगितलं मी. तो मग म्हणजे काय, हा खरे बोलणारा, हा खोटे बोलणारा होईल, आणि हा काय होईल, कधी खरा किंवा कधी खोटा, म्हणजे हा काय होईल, अल्टरनेटर होईल. सो बेटर आन्सर करा, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, तुम्ही एका विशिष्ट क्रिकेट संघामध्ये 45 सामने खेळले आहात. सो प्रत्येक संघ एका संघात खेळला तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती संघ सहभागी होते. ओके, मग किती संघ सहभागी होते. सो सिंपल सेन्समध्ये बघा, जितके संघ आहेत तितक्याच्या संघाच्या विरुद्ध, म्हणजे IPL आहे 9 संघ आहेत, 8 संघ आहेत, तर उरलेल्या 7 संघाच्या अगेन्स्ट तो काय खेळणार, मॅच खेळणार. तर लक्षात घ्या, यन संघ आहे तर यन संघ नेहमी N-1 किंवा हेच एक्झाम्पल आहे, ते शेक हँडचे एक्झाम्पल आहे. एका पार्टीमध्ये इतके लोक होते, त्यांनी राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत काय केलं, हस्तांदोलन केलं. सो जितके यन व्यक्ती आहे तो व्यक्ती स्वतःसोबत करू शकत नाही, राहिलेल्या प्रत्येकासोबत करणार. म्हणजे यन व्यक्ती आहे तर N-1 लोकांसोबत तो काय करणार, हस्तांदोलन करणार. तितके मग इतके संघ किती होतात, टोटल सामने किती आहेत, 45. पण लक्षात ठेवा की हा याच्यासोबत हस्तांदोलन जेव्हा करतो त्यात तो पण याच्यासोबत करतो ना, म्हणजे त्याला पुन्हा याच्यासोबत हस्तांदोलन करण्याची गरज आहे का, नाहीये. म्हणून हस्तांदोलन संख्या काय होते, भागिले 2 का, कारण एकदा IPL मध्ये चेन्नई सुपर किंग मुंबईसोबत मॅच खेळली तर ती एक मॅच कन्सिडर होते ना, की असं म्हणा की नाही आता चेन्नईची पाडी होती नंतर मग मुंबईची पाडी वेगळी, नंतर असं होईल का त्यामध्ये. सो जर आपण एक मॅच म्हणतोय तर एक जर एका पार्टीमध्ये एक व्यक्ती दुसरा सेकंड करतोय तर दुसरा म्हणणं का नाही, मी तो तेव्हा तू माझ्याकडे मला केला होता, आता मी तुला करतो. शेवटी सेकंड दोघांचं होईलच. सो दॅट्स वाय इथे भागिले 2 होऊन जाईल संख्या. मग यात भागिले 2 याला इकडे गुणिले जाईल. सो 45 गुणिले 2 म्हणजे काय, 90. तशा 2 एक संख्या गुणिले -1. आता की इक्वेशन सोडवलं ते वर्ग समीकरण म्हणतं n², पण करण्याची गरजच नाही तुम्हाला, कॉमन सेन्स यूज करा. कोणती संख्या तिचे -1 म्हणजे त्यांचा गुणाकार 90 येतो, 10. 10 गुणिले काय -1 9 म्हणजे किती, 90. सो n म्हणजे काय, नंबर ऑफ टीम्स. आन्सर काय येणार 10. नेक्स्ट, घणांपैकी एक घन पुढील तुकड्यापासून बनवता येणार नाही. सो कोणता तुकड्यापासून दिलेला आपला घन बनवता येणार नाही. आता लक्षात घ्यावा की ज्या अल्टरनेट असतात एकमेकांचे काय असतात, अपोजिट एकासोबत येऊ शकतात का, नाही. तर हे एकमेकांचे अपोजिट होईल. अगेन हा आणि हा हे पण काय होणार, एकमेकांचे अपोजिट होणार. आणि हा हे एकमेकांचे काय होणार, अपोजिट होणार. आता अपोजिट एकासोबत येऊ शकतात का, नाही. मग आता पहिला आणि हा दोन्ही एकमेकांचे काय दाखवले त्यांनी, अपोजिट. पण लक्षात ठेवा याच्या अपोजमध्ये हा येऊ शकतो ना, हा वाला आहे, लक्षात घ्या. लक्षात आलं तुम्हाला. ओके, सो असा घन बनवू शकेल. ओके, सो लक्षात घ्या आपल्याला अपोजिट पेअर्स काय काय आलेले आहेत, हे अपोजिट पेअर्स आपण मांडून घेऊयात. सो म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं जाईल. तर लक्षात घ्या ही याच्या अपोजिट आहे, म्हणजेच काय, तर याच्या अपोजिट अशी ही जी आहे सरळ रेष येऊ शकत नाही. दुसरी याच्या अपोजिट ही आहे. सो जेव्हा हे अशी येईल तर याच्या अपोजिटमध्ये ही अशी येणार नाही. आणि थर्ड आहे याच्या अपोजिट या प्रकारे. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट. सो ही अशी लाईन आहे आणि ही आणखी या अशा प्रकारे येते. ओके, हां. मग आता बघा यात सिंगल लाईन्स एक आहे आणि ही 2 आहेत. ह्या 2 अशा याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्यासोबत एखादी याच्यापैकी याच्यातली ही एक येऊ शकते ना. तिघांमधला एक असला तो क्यूब होऊ शकतो, फक्त तिघांना कॉमन असायला लागेल. अपोजिट दोन्ही एका क्यूबमध्ये दिसू शकत नाहीत. मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं, सो ही डॅश आहे. ओके, सो अगेन धिस ही आणि काय ही, तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इकडे पण बघा. सो हे पण होऊ शकतं ना, याच्यातली एक घेतली, याच्यातली एक घेतली, बरोबर आहे. सो आणि ही याच्यातली एक घेतली, असे 3 घेऊ शकतात ना तो. सो हे पण होऊ शकतं. पण बघा जेव्हा बॉक्स असेल तेव्हा याच्या अपोजिट हे येऊ शकत नाही, अशी. सो हे आहे, बरोबर आहे ना. सो इन जनरल सॉरी याच्या अगेन्स्ट हे पाहिजे ना, सिंगल लाईन पाहिजे इथे. हां,
सिंगल. हा, ही आणि ही एकाच ऑपोजिट येऊ शकता का? आता तुम्ही म्हणाल पण याच्या ऑपोजिट ही येऊ शकते ना, ही आपण ही घेतली आणि ही घेतली, होऊ शकतात हे आणि हे, पण हा पुन्हा आणखी एक तिकडे आपल्याला पुट करावाच लागेल. तर हा पुन्हा 2 हे येऊ शकतील का इथे, याच्या अगेन्स्ट हे येऊ शकत नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके. हां 65 अगेन हा सिलोजिझमचा एक वेगळा अप्लिकेशन बेस्ड पॅटर्न थोडा अवघड टाईपमध्ये आहे. सो लक्षात ठेवा की त्यांनी म्हटलं 2 विधाने जे आहेत ते एकाच वेळी बरोबर नाहीत, पण कोणती दोन्ही एकाच वेळी चूक असू शकतात. मग अट पूर्ण करणार विधान करा. सो जेव्हा विधानात चूक असू शकतात तर जेव्हा लक्षात ठेवायचं की युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह अँड पर्टिक्युलर युनिव्हर्सल निगेटिव्ह. ओके, या ज्या 2 केस आहेत या ॲट ए टाइम बरोबर येऊ शकत नाहीत. बरोबर आहे. सर्व प्राणी मांस खातात तेव्हा कोणतेही प्राणी मांस खात नाही असं तुम्ही म्हणू शकता का? ॲट ए टाइम दोन्ही बरोबर येतील का? दोन्ही बरोबर येऊ शकणार नाहीत. ओके, कळला मुद्दा प्रत्येकाला. पण जेव्हा आपण म्हणू की काही प्राणी मांस खातात, जेव्हा आपण समजा अजूम केलं की काही प्राणी मांस खातात हे विधान जेव्हा असेल, याचा अर्थ समजा असं आपण विधान आलं तर ॲट ए टाइम सर्व प्राणी मांस खातात हे विधान काय होईल? चुकीचं. कारण काही प्राणी काय खातात? मांस खातात. आणि कोणताही प्राणी मांस खात नाही पण काही प्राणी काय खातात? मांस खातात. तेव्हा कोणतेही प्राणी मांस हे पण काय होणार? चुकीचं होणार. सो हे पण काय होणार? चुकीचं होणार. सो ॲट ए टाइम हे दोन्ही विधानं बरोबर येऊ शकत नाहीत, पण ॲट ए टाइम दोन्ही विधानं काय होऊ शकतात? चुकू शकतात. कोणती? युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह अँड दी युनिव्हर्सल निगेटिव्ह. सो म्हणून पेअर काय येणार? अ आणि काय? क. याला सिलोजिझम सॉल्विंगचा वे नाही आहे. दिस एन कन्सेप्च्युअल पार्ट. दॅट कन्सेप्ट पण आयोगाने प्रश्न विचारले. एमपीएससीत पण प्रश्न आलाय तुम्हाला सांगतोय. PSI मेन्समध्ये आहे. 2011 मध्ये UPSCत पण प्रश्न आलेला आहे. बँकिंगमध्ये पण प्रश्न आलेला आहे. पण याला काही सॉल्विंगचा वे नाही आहे. लक्षात ठेवायचं फक्त की युनिव्हर्सल निगेटिव्ह अँड पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह ॲट ए टाइम बरोबर येऊ शकत नाहीत, पण ॲट ए टाइम ते काय होऊ शकतात? चुकीचे येऊ शकतात. सो दॅट इज अ पेअर अ आणि काय? क. हां. देन एका वर्गात 100 विद्यार्थी खेळत आहेत. 60 क्रिकेट खेळतात, 40 फुटबॉल खेळतात. हे तर इझी आहे ना. सो 100 विद्यार्थी आहेत म्हणजे टक्के 100 विद्यार्थी म्हणजे 100% समजा कन्सिडर करा त्याच्यामध्ये. सो एन ऑफ काय फॉर्म्युला असतो आपला? एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू व्हॉट? एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर. सेट्स थेरी. किंवा ते तुम्ही हे करा, यामध्ये असे इतके खेळतात मग फक्त क्रिकेट खेळणारे कोणते, फक्त हे खेळणारे किती, असं काढा, सेपरेट काढा, मग त्यानंतर ते करा. सो एन ऑफ ए, सो 60 अधिक काय 30 आणि वजा काय 10. ओके. सो उत्तर काय येणार? 80. सो 80 काय आहेत? खेळणारे आहेत. सो खेळणारे आहेत ना, तर न खेळणारे म्हणजे काय? 100 वजा 80 म्हणजे किती? 20. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 2. 67 दिल्ली विमानतळावर 4 माणसे वाट पाहत आहेत. त्यापैकी 2 डॉक्टर आहेत, उरलेले 2 व्यावसायिक आहेत. 2 गुजराती बोलतात तर 2 काय बोलतात? तमिळ बोलतात. एकाच देशातील 2 लोक एक भाषा बोलत नाहीत. 2 मुस्लिम आहेत आणि 2 ख्रिश्चन आहेत. एका धर्मातील 2 जण एका व्यवसायात एकसारखी भाषा बोलत नाहीत. सो तमिळ बोलणारा डॉक्टर काय आहे? ख्रिश्चन आहे. सो तमिळ बोलणारा डॉक्टर काय आहे? ख्रिश्चन आहे. ओके. सो मग तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे तर मग काय होणार? सो इझी आहे. याचाच अर्थ काय होईल? सो बघा त्या विशेषण तुम्हाला दिलेलं आहे मी. ख्रिश्चन डॉक्टर काय तमिळ बोलतो तर मुस्लिम डॉक्टर काय बोलेल? अरे जर ख्रिश्चन डॉक्टर तमिळ बोलतो तर मुस्लिम डॉक्टर काय बोलणार? गुजराती बोलणार ना. माणसे बघा 1 मिनिट काय 3 काय होतंय? 3. हा दोन्ही बरोबर येतात ना. बरोबर आहे. आन्सर काय दिलेले आहे? नाही दोन्ही बरोबर होतील. हां. सो 3 होईल आन्सर. ओके. हां. तमिळ डॉक्टर ख्रिश्चन आहे तर मुस्लिम डॉक्टर कोण आहे? मुस्लिम डॉक्टर काय होणार? गुजराती होईल. हो. आणि मग मुस्लिम डॉक्टर गुजराती आहे तर मग गुजराती भाषा बोलणारा नेक्स्ट जो व्यक्ती असेल तो काय असेल? ख्रिश्चन व्यावसायिक असेल. सो म्हणून दोन्ही विधाने काय होतील? बरोबर. सो पर्याय क्रमांक 3. हां. नेक्स्ट. हां. निष्कर्ष निघू शकतो. ज्यांच्याकडे दुर्बीण आहे फक्त तेच पक्षी निरीक्षण क्लबचे सभासद होऊ शकतात. पक्षी काही सभासद कॅमेरे आहेत. ज्या सभासदांचे कॅमेरे आहेत ते फोटोग्राफी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ज्यांच्याकडे दुर्बीण आहेत ते सर्व निरीक्षण क्लबचे सभासद आहेत. ज्यांच्याकडे दुर्बीण आहेत फक्त तेच सभासद होऊ शकतात. पण याचा अर्थ असा कुठून आहे की जगात ज्याच्याकडे पण दुर्बीण असेल तो प्रत्येक जण त्याचा सभासद असेल असं भाष्य घेऊ शकतो का आपण? पण पक्षी निरीक्षण क्लबच्या सर्व सभासदांकडे काय आहे? दुर्बीण आहे. कारण ज्यांच्याकडे दुर्बीण आहे फक्त तेच त्याचा सभासद होऊ शकतो. म्हणजे जो कोणी सभासद असेल त्या सर्व सभासदांकडे काय आहेत? दुर्बिणी आहेत. करेक्ट. हां. ज्यांना फोटोग्राफी स्पर्धेत भाग घेतला आहे ते सर्व निरीक्षण क्लबचे सदस्य आहेत. ते घेऊ शकतात.
अरे ते घेऊ शकतात, याचा घेतलाय म्हणजे ते सदस्य आहेत असं थोडी म्हणू शकतात, त्यांनी घेऊ शकतात म्हटलं त्यांनी. सो घेतलाय असेल सो बेटर उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2. अरे सरळ आहे, पहिलं स्टेटमेंट बघा ना, अशी रिलेट करणार डायरेक्ट आहे, ज्यांच्याकडे दुर्बीण आहे फक्त तेच परीक्षा निरीक्षण क्लबचे काय होऊ शकतात, सदस्य होतात. बघा जर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तेच काय बनू शकतात, तेच अधिकारी बनू शकतात असं मी म्हटलं की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तेच अधिकारी बनू शकतात, बरोबर आहे. हां, तर याचा अर्थ काय, पहिलं विधान बघा, म्हणजेच काय, आपण काय म्हणणार की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे ते सर्व अधिकारी आहेत असं म्हणणार का आपण, नाही म्हणणार. ओके, पण आपण एवढं म्हणू शकतो की जे अधिकारी आहेत ते सर्व काय आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत. सरळ आहे, उत्तर घेणं पर्याय क्रमांक 2. काही लोक सिलोजन सॉल्व्ह करत बसलेले, याला सिलोजन थोडी आहे, ते डायरेक्ट कॉमन थिंकिंग आहे याच्यामध्ये. हां, देन 69 आयोगाच्या वरनं सेट केलेला प्रश्न सोपा आहे, तर हे तर आलंच पाहिजे तुम्हाला, पर्याय क्रमांक 2 आलं की नाही हे. ओके, सो 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे ना, 19 किंवा 19 मध्ये सरळ. हां, तुम्ही फक्त ते रेडियल टायर्स होतं ते काहीतरी वेगळंच होतं दिलं मी, त्यात ते चेंज केलं फक्त थोडंफार. हां, देन एक शिडी भिंतीला तिरपी जोडलेली आहे, बघा अशी ही शिडी आहे. ओके, ही अशी भिंत आहे, ठीक आहे. मग आता हे जे आहेत हे 8 मीटर वरती आहे. सो हे किती वरती आहे, 8 मीटर, म्हणजे हे जे अशी वरती आहे तर ही अशी वरती अशी मोजणार आपण भिंतीवरनं, ही 8 मीटर वरती आहे. आजच्या शिडीला भिंतीपासून 2 मीटर वर नेला शिडीची वरची टोके तळभागात शिवून मिळते, म्हणजे असं 2 मीटर वर नेलं म्हणजे काय, सो ही जी लेंथ आहे, मग जेव्हा तुम्ही इथे तळभागास या वरचं टोक जर घेतलं तर ही अशी 2 मीटरनी वाढेल. लक्षात तुम्हाला, याचाच अर्थ काय आहे की ही जी लेंथ आहे शिडीची लेंथ, ही जी आहे ही लेंथ जी आहे ही शिडीची लेंथ आहे ना, अशी आपण शिडी ही केलेली आहे. जेव्हा आपण शिडीला आडवं केलं तो म्हणतो की अशी जर आडवी केली आपण तर ही जी तळभागाची ही काही लेंथ आहे याच्यापेक्षा ही 2 मीटरनी काय होणार, जास्त होणार. याचा अर्थ शिडीची जी काही लेंथ आहे, समजा याला आपण x घेतलं, आत्ताची सध्याची लेंथ तळभागाची, तर ही शिडीची लेंथ त्यापेक्षा 2 मीटरनी काय आहे, जास्त आहे, बरोबर. काय 2 मीटरनी काय जास्त आहे. हे आता आला पायथागोरस. सो x+2 स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. सो सॉल्व करा याच्यामध्ये. सो यू विल गेट द आन्सर. सो a वर्ग प्लस b वर्ग म्हणजे काय 4 अधिक टॉईस ऑफ ab 2 2 4x. सो x स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर, एक्स स्क्वेअर काय कम्प्लीट. ओके, हे होतील 8चा वर्ग किती 64 ना. हां, मग आता सो x 4 इकडे गेले, 64 वजा 4 म्हणजे काय 60. सो 4x म्हणजे काय 60, तर x म्हणजे काय 15, x म्हणजे किती होणार 15. ओके, पण 15 हे याचं अंतर होणार नाही, 15 हे याचं अंतर आहे, शिडी त्यापेक्षा 2 मीटरनी मोठी आहे. सो 15 2 काय होणार 17. दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 4. आन्सर ऑफ 17th, पर्याय क्रमांक 4. एका बॅगमध्ये 7 निळ्या आणि 5 पिवळ्या रंगाचे चेंडू आहेत. सो प्रत्येकी 2 चेंडू काढल्यास ते पिवळ्या रंगाचे चेंडू नसण्याची शक्यता. आता पिवळ्या रंगाचे नाहीत म्हणजे ते सगळे काय आहेत, निळ्या रंगाचे आहेत. एक तर तुम्ही पहिले पिवळ्याची संभाव्यता काढू शकता, त्यामध्ये 1 मधनं ती काय करू शकता, वजा करू शकता. एक तर एक वे आहे की पिवळ्याची संभाव्यता म्हणजे काय, सो 5c2 बरोबर आहे ना, अपॉन वॉट टोटल किती आहेत. सो एन ऑफ एस इथे काय होणार, एन ऑफ एस 12c2. हां, एन ऑफ ए इव्हेंट 5c2. मग हे याची प्रोबॅबिलिटी काढा आणि ती एकातनं काय करा, पण नसण्याची ही असण्याची होईल, ती नसण्याची म्हणजे काय एकातनं ती प्रोबॅबिलिटी वजा करावं लागेल. पण एवढं केल्यापेक्षा डायरेक्ट बघा, जर ते पिवळे नाही तर सगळे काय आहेत निळे आहेत, डायरेक्ट पुट करा, मग सगळे निळे पाहिजे आपल्याला. सो 7c2. सो 7c2 अपॉन 12c2 कॅल्क्युलेशन करा, किती येतं 7/22. सो 7/22. निवृत्तीजवळ येताच वयस्कर व्यक्तींकडून नियमित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा शोध सुरू होतो. योग्य मुद्दलीसोबतच सुरक्षित योजनाचा कल असतो. त्यानुसार भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या घरी एक योजना सुरू केली. अल्पविध लोकप्रिय मात्र आकर्षक व्याजदरांनी ही झाकोळली गेली. आता ठेवीवर दवात कपात झाल्याने ही योजना पुन्हा उजेडात आली आहे. तरुण वयात आपल्या गुंतवणूक परतावे लोक गंभीर नसतात असं काही आपण भाष्य करू शकतो का. आपल्याला निष्कर्ष पाहिजे म्हणजे आपण निश्चित पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणूक निर्मित परतावा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काय अरे इथे आपल्याला निष्कर्ष पाहिजे, दॅट इज वन मुख्य मुद्दा. आता बघा, योग्य मुद्दली सोबतच परतावा शोध असतो. या तत्वाला अनुसरून योग्य मुद्देसोबत परतावा मिळावा. भारत सरकारने 2000 साली ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा भागवणारी एक योजना सुरू केली. ओके, हां, मग अल्पती लोकप्रिय झाली होती, मात्र मुदतबंद ठेवीच्या आकर्षणाची झाकोळली गेली. आता कपात झाल्याने योजना पुन्हा एकदा उजेडात आलेली आहे. हां, मग आता बघा, सो ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवरती नियमित परतावा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सो शासन त्यांनी एक योजना आणली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे हे तुम्ही म्हणता असू शकतं. पण इथे अनुमान आपल्याला विचारलेलं नाही, विचारलेलं काय निष्कर्ष. याचा निष्कर्ष काय होणार
की योग्य मुद्दलीसोबत सुरक्षित योजनाकडे व्यक्तीचा कल असतो, अशी आपल्याला गुंतवणूक कोणाला हवी असते? निवृत्तीच्या लोकांना हवी असते. सो हा मुख्य मुद्दा आहे. प्राथमिक बाजारात गुंतवणूक ज्येष्ठ नागरिकांमध्ये फारशी लोकप्रिय झाली नाही. अगेन हा पण मुद्दा होईल का? नाही. सो मग बेटर उत्तर पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 4 होईल. कोणते होणार नाही. ओके. हां 1073. सर्व अर्थशास्त्रांना माहीत आहे की अशक्त व्यक्तींपेक्षा निरोगी व्यक्तीमुळे देशाचा आर्थिक बोजा फारच कमी असतो. हे गृहीत धरण्यात म्हणता येईल की बेकायदेशीर स्थलांतरित प्रसूती आरोग्य खर्च केलेला 1 रुपया उद्या करदात्याने 3 रुपये वाचू शकतो. यात काहीच आश्चर्य नाही. खाली कोणते जण खरे असेल तर योग्य स्पष्टीकरण होईल. आपल्याला योग्य स्पष्टीकरण करायचं आहे. आता त्याचं म्हणणं काय की इन जनरल सध्या काय म्हणतो तो की इन जनरल आपण जर आता आपल्याला प्रश्न काय की आकडेवारीबाबत स्पष्ट प्रश्न बघा काय आकडेवारीबाबत फारसे आश्चर्य वाटायला नको. आकडेवारी यात काय दिलेली आहे? सो काय आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये? याकडे आकडेवारी दिलेली आहे की सध्याचा 1 रुपया जर तुम्ही खर्च केला तर उद्या तुमचे काय वाचतील? 3 रुपये वाचतील. सध्याचा 1 रुपया इन्व्हेस्ट करा. सो दॅट विल सेव्ह युअर 3 रुपीज. ओके. उद्या तुमचे किती वाचणार आहेत? 3 रुपये वाचणार आहेत. मग ह्या गोष्टी स्पष्टीकरण कशातनं भेटतं? सर्वसाधारण म्हणू शकता का तुम्ही? ज्या गरोदर स्त्रियांना प्रसूतीपूर्व वैद्यकीय मदत मिळत नाही त्यांना गरोदर स्त्रियांपेक्षा आरोग्याची समस्या जास्त प्रमाणात अनुभवास येतात. हे होऊ शकतं ना. हा मुद्दा काय करू शकतो? या मुद्द्याला काय करू शकतो? सपोर्ट करू शकतो. त्याचं म्हणणं काय लिखायचं बघा. आज 1 रुपया इन्व्हेस्ट करा उद्या तुमचे 3 रुपये वाचतील. याचाच उद्देश काय की आज प्री डिलेव्हरीवरती महिलांच्या काय करा 1 रुपया खर्च केला तर उद्या डिलिव्हरी झाल्यानंतर तिला जो काही त्रास होईल त्याची सरकारचे काय वाचणार आहेत? पैसे वाचणार आहेत. या मुद्द्याला तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे. मग तुम्ही जेव्हा म्हणणार की जर वैद्यकीय मदत मिळाली नाही तर मग इतर गरोदर स्त्रियापेक्षा त्या महिलांना समस्या काय होतात? जास्त प्रमाणात अनुभवायला जातात. मग आल्या त्यांच्यावरती आणखी सरकारला काय करावं लागेल? खर्च करावा लागेल. सो हे या मुद्द्याचं काय देतं? स्पष्टीकरण देतं. सरकारच्या प्रसूतीवर काळजी घेण्याच्या योजनेचे फायदे बेकायदेशीरपणे कोणाला मिळतात? स्थलांतरांना मिळतात. बरोबर आहे. आता हे पण बरोबर आहे विधानावना. पण त्यांनी तुम्हाला अनुमान नाही विचारला. प्रश्न विचारला की ते आकडेवारीचं स्पष्टीकरण आपल्याला पाहिजे. आकडेवारी काय आहे? सध्याचा 1 रुपया इन्व्हेस्ट करा उद्याचे किती रुपये वाचणार तुमचे? 3 रुपये. या मुद्द्याला कोणती गोष्ट स्पष्ट करते? पर्याय क्रमांक काय? 2. सो दॅट्स वाय युअर आन्सर विल बी व्हॉट? ऑप्शन नंबर 2 होईल. ओके. हां. सो अगेन त्यांची मुले निरोगी असतात. इतर मुलांची ज्यांना सेवा मिळत नाही ते तुम्ही अपोज करणार. तुम्हाला गरजच नाही. त्यांची मुलं निरोगी असतात तुम्ही कशाला इन्व्हेस्ट करणार मग त्यांच्यावरती? ओके. हां 74. 0 1 2 3 4 5 हे अंक एकदाच वापरून 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? ओके. मग आता याच्यामध्ये बघा 0 1 2 3 4 5. आता 3 ने भाग जाणारी संख्या म्हणजे कोणती असते की ज्याची सगळ्यांची बेरीज काय असते? रूल ऑफ डिव्हिजिबिलिटी आठवा. ज्या सगळ्या नंबरची बेरीज किती असते? 3 ने भाग जाणारी असते तीच संख्या काय असते? 3 ने भाग जाणारी संख्या असते. बरोबर आहे ना. सो म्हणजेच आपण जर बघितलं सो कोणताही नंबर बघा 15 3 ने भाग जातो. याची बेरीज बघा 15 ची 5 आणि 1 किती होते? 6. 18ला 3 ने भाग जातो. 18च्या नंबरची बेरीज बघा ती किती आहे? 9. त्याला पण किती भाग जातो? तर कोणतीही 3 ने भाग जाणारी संख्याच्या इंडल त्याच्या अंकांची बेरीज जी आहे ती 3 ने भाग जाणारी असते. मग आपल्याला जेव्हा त्यांनी नंबर दिले 1 2 3 4 5. ओके. सो इन जनरल असे अंक दिलेत तर याच्यावर 5 अंकी संख्या म्हणजे आपल्याला 5 अंक लागतील. तर एक तर ही 5 अंकी संख्या होऊ शकते. 1 2 3 4 5 यांची बेरीज केली तर किती येतात? 15. याच्यावर आपण एखादा नंबर बनवू शकतो 1 2 3 4 5 घेऊन. बरोबर आहे. आणि दुसरं कॉम्बिनेशन होऊ शकतं की जेव्हा आपण 0ला घेऊ तर 0 घ्या 1 2 4 आणि काय 5. 0 1 2 4 आणि काय 5. हे जर घेतली यांची बेरीज किती येते? 12. याला पण काय जातो? भाग जातो. कशाने? बाकी कुठला नंबर येऊ शकत नाही. बाकी दुसरा कोणता नंबर येऊ शकतो का? नाही. समजा आपण असं घेतलं 5 काढून टाका तर तुमचं काय या नंबरच्या 5 अंकी संख्या बनते काय? 4 आणि 3 काय? 7. 8 9 आणि 1 काय? 10. 10ला 3 ने भाग जातो का? 10ला 3 ने भाग जातो का? नाही. तर आपले दोनच कॉम्बिनेशन होऊ शकतात. एक तर काय 0 1 2 3 4 5 आणि एक हे. मग आता इथे किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. इथे किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. बरोबर. इथे किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. तर 5 संख्या 5 अंकी संख्या 5 संख्यावर बनवायची असेल तर किती फॅक्टोरियल बनवता येते? 5 फॅक्टोरियल. 5 4 3 2 1 म्हणजे किती? 120. आले होते ना परम्युटेशनच्या सेशनला तुम्ही सगळे? ओके. हां नेक्स्ट. पण तरी मी एक्झाम्पल घेतलं नव्हतं तुम्हाला त्यामध्ये 5चं घेतलं होतं आपण. बरोबर. 5चं थोडं ऐकू विचारणार 3चं विचारलं तर काय? मग तुमचं अप्लिकेशन तुम्हाला चालवता आलं पाहिजे त्यामध्ये. हां आता एक होऊ शकतं. एक तर हे कॉम्बिनेशन आहे. दुसरी आहे दुसरा संच की या संख्यांचा वापरून 5 अंकी संख्या आपल्याकडे ऑप्शन आहे 0 1 2 4 आणि काय 5. ही आता 5 अंकी संख्या आपल्याला बनवायची आहे. आता यामध्ये 5 अंकी संख्या इथे 0 येऊ शकत नाही. पण यापैकी 0 येऊ शकतो का इथे? कारण 0 जर या इथे आला या डिजिटला 0 आला ती 4 अंकी संख्या होऊन जाईल ना. ती काय होऊन जाईल? 4 अंकी संख्या. म्हणून या पोझिशनसाठी आपल्याला 4च ऑप्शन आहे. कारण या चौघांमधनच आपल्याला काय करायची आहे? निवड करायची. म्हणजे आपल्याला ऑप्शन किती आहे? 4. पण 0 इथे येऊ शकतो.
मग यात तुम्ही समजा 2 इथे निवडले तर तुमच्याकडे आता ऑप्शन किती आहे यासाठी 1 2 3 आणि काय 4 संख्या ऑप्शन आहे म्हणून इथे पुन्हा 4. मग आणखी यातनं समजा तुम्ही 4 निवडले आता किती आहे 3 यातनं 0 निवडा 2 आणि 1 सो 4 4 3 2 1 सो सेकंड फॉर्मेट 96 आणि 120 अधिक 96 म्हणजे किती येतात टोटल 216 वेज. सो दॅट्स वाय किती वेळी सॉल्व्ह करू शकतात 216 वेळी आपण काय करू शकतो याला सॉल्व्ह करू शकतो. ओके देन 75 समजा एक्स कामगारांना समजा त्याला कामगारांना काढून टाकायचं आहे W1 किती झाला त्याचा. सो आपल्याला माहिती आहे की M1 D1 इंटू W2 इक्वल टू M1 D2 इंटू W1. आता 2/3 काम झालं तर नेक्स्ट काम किती आहे 1/3 उरेल काम किती आहे 1/3 बरोबर आहे. सो W ओके सो 1/3 आहे हां मग आता 1/3 काम करायचं आहे इथे. सो आता W2 आहे 1/3 इथे 2/3 पाहिजे 2 करा हां. सो M1 W1 सो 90 गुणिले काय 25 गुणिले 1/3 इंटू 90 वजा x बरोबर ना. काही कामगार एक कामगार किती उरते 90 वजा काय x. आता दिवस किती उरले त्याच्याकडे फक्त सो 40 ना. ओके सो म्हणजे 15 ना. ओके 15 गुणिले 2/3 हां अँड 90 25 गुणिले काय 1/3 सो 1/3 काय कॅन्सल आउट झालेत. ओके हां मग आता इथे 90 आहेत अगेन इथे काय 25 आहेत सो 5 5 काय 25 5 3 काय 15. ओके हां अगेन सो 3 दुनी काय 6 सो 15 6 90 सो 15 5 काय 75 सो इथे काय 75 इक्वल टू 90 मायनस काय यक्स पण यक्स म्हणजे किती होणार मग 90 वजा 75 म्हणजेच किती 15 म्हणजे किती होणार 15. इथे फक्त इथे 15 करा आणि कारण ते 40 दिवस 15 दिवस उरते ना 25 दिवस झाल्यानंतर 40 मधनं सो इथे 15 करा आणि इथे 2/3 करा. सो विल गेट द आन्सर इक्वेशन फ्रेम करा तुम्हाला उत्तर येईल. सो उत्तर काय येणार सो ते टायपिंग झालंय सो काय येणार 15 डेज किती दिवस होणार 15 दिवस कळलं प्रत्येकाला. ओके सो हे उदाहरण यायला पाहिजे तुम्हाला बेसिक याच्यामध्ये होतं हां. नाव विल टेक द डिसिजन मेकिंग पार्ट. हां संचामध्ये काहीतरी तुमच्या त्रुटी आलेल्या आहेत पण इथे काय विचारलेलं आहे सर्वात कमी प्रभावी ते सर्वात जास्त प्रभावी. तो सर्वात पहिले तुम्हाला काय पाहिजे कमी प्रभावी जे कामाचंच नाही कोणतं आहे. सो ज्या उत्तराला जाहिरात त्याला विरुद्ध खटला बनणार हे काय काही कामाचंच नाही ना हा काय सगळ्यात कमी प्रभावी आहे उत्तराचा काय संबंध त्याच्यामध्ये. सो क्रम फक्त सर्वात चांगला क्रम काय त्यानंतर ब ख आणि ड. पण मी प्रश्न काय विचारला तुम्हाला सर्वात कमी प्रभावी ते काय सर्वात जास्त प्रभावी अशी स्टेप आपल्याला काढायची आहे. तर तुमचा क्रम काय ड क ब आणि काय सो दॅट्स उत्तर क्रमांक 4. ओके नेक्स्ट तुम्ही मुंबई क्रिकेट संघात प्रशिक्षक आहात दोन्ही फलंदाज आहेत ताळमेळ नाही आहे त्यांच्यामध्ये परंतु वाद होऊन राहिला त्यांच्यामध्ये मग फटका बसत आहे ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय करणार. सो तुम्ही काय करणार ही परिस्थिती हाताळण्यासाठी. ओके सरळ आहे दोघांना एकत्रितपणे घ्या आणि त्यांच्यामध्ये काय करा विवाद काय संपवा त्यामध्ये. सो दोघांना काय त्यांचे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत काय त्यांचं मत आहे एकमेकांबद्दल काय प्रॉब्लेम्स भेडसावत आहेत. सो उत्तर पर्याय क्रमांक 2 हां. देन सहकारी कल्याण प्रकार चालू केलेला आहे मग याच्यामध्ये निमंत्रित केलेलं आहे तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे. मग आता सर्व सहाय्यक तुमची कार्यक्रम तयारी केलेली आहे अचानक वडिलांना हृदयाचा झटका आलेला आहे असे तुम्ही काय करणार. कार्यक्रम रद्द झाले कळवणार का हे होईल का नाही वरिष्ठांसमोर मांडाल ते सांगेल तसे करा हे होऊ शकतं. पण बेटर एक आहे की ज्यांनी ज्यासोबत काम केले सहकार्य कार्यक्रम जावासोबत त्यांच्या सर्व प्रकारच्या सूचना देऊन गावाकडे निघून झालं हे काय होणार बेटर होणार. सो 3 हां. देन पूल कोसळल्याने ओके सो कोणत्या गोष्टी तुम्ही करणार त्यामध्ये मुख्य शहरे तुटलेली आहे थोड्यांची संख्या फार कमी झालेली आहे तुटवला झालेला आहे. मग बेटर वे काय होणार गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणे ही पहिली स्टेप होईल. नंतर जादा होड्या मागून घेणे बरोबर आहे. नंतर काय तात्पुरता पूल आणि नंतर मग काय रेग्युलर पूल. सो क ब अ ड बरोबर आहे. सो क ब अ ड हां. अगेन 80वा प्रश्न समाज सुधाकर रावसाहेब भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार राज्यमंत्री यांच्या अटकेची मागणी केली आहे. मागणी मान्य झाला जेल भरो आंदोलनाचा रावसाहेबांनी इशारा दिलेला आहे. लक्षवेधी समर्थक असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यात काय भूमिका घ्याल. अटक करून घेणार आहे त्याचं कोणी आरोप करणार मान्य करून त्याला अटक करणार का तुम्ही हे होईल का. आपल्या स्वच्छ प्रतिमेचा वापर करून प्रशासनात दबाव आणणार म्हणून रावसाहेबांना काय करणार अटक करणार डायरेक्ट त्यांनी डिमांड केली तर डायरेक्ट अटक करणार. ओके सो पण बेटर वे काय होणार आंदोलन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची जाणीव करून देणारे पत्र लिहून आंदोलन मागे घेण्याची काय करणार विनंती करणार. एक कायदा तुमच्या हातात तुम्ही पण त्यांना हे करू शकता रिक्वेस्ट करू शकता. खूप आंदोलन करता पोलीस रिक्वेस्ट करते लोकांना की तुम्ही हे करू नका यामुळे हे होतंय. सो हे होईल. दुसरं रावसाहेबांना भेटून त्यांना भ्रष्टाचार गुन्हेगारी चौकशी करण्याची आश्वासन देणार त्यावर जर मंत्री आढळले तर कार्य आश्वस्त करणार तर आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार. एक हे आहे पण यापेक्षा जास्त इतकं तो भ्रष्टाचाराची इन्क्वायरी तुम्ही थोडी करणार त्यामध्ये इतकं ते बेटर होईल का. जितकं तुमचं मेन काय आहे की तुम्ही ते समाजातले कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणं ते तुमचं काय आहे काम आहे. ओके सो मग म्हणून पहिली प्रायोरिटी तुम्हाला कशाला असली पाहिजे तुम्ही त्यांना लेटर लिहा किंवा तुम्ही त्यांना फोनवर बोला वगैरे तुम्ही त्यांना कन्वे करू शकता. मग ते आणखी जर ते जास्त चिघणार असेल त्यांना भेटा पण इथे त्यांनी काय की चौकशी करण्याचे आश्वासन देणारे व जर आढळले तर कारवाई करण्याचं आश्वासन करणारे बरोबर आहे
सो आता एक हे आहे म्हणजे ती चौथं पण होऊ शकतं आणि पहिली प्रायोरिटी मी कशाला दिली यामध्ये 3 विल बी द फर्स्ट प्रायोरिटी अँड 4 विल द सेकंड प्रायोरिटी. ओके सो मेनली पहिले तुम्ही हे करू शकता त्यामध्ये. सो 3 आणि 4, सो 4ला किती मार्क आहेत कशाला, सो 3ला 2.5 आहे ना, 4ला 1. ओके सो इन दॅट वी हॅव स्टॉप अवर डिस्कशन. ओके सो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.